पुंडलिकवरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय। माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। जगद्गुरु तुकाराम महाराज की जय। सद्गुरुनाथ भगवान की जय। हरि ओम तत्सत। ध्यानमूलं गुरुमूर्ति पूजामूलं गुरुपदम मंत्रमूलं गुरुर्वाक्यम मुक्तिमूलं गुरुकृपा। ब्रह्मेवाहम् अहं ब्रह्म न चाहं ब्रह्मणा पृथक् नाहं देहो न मे देह केवलोहम सनातन। या ठिकाणी आपण सर्वजण नेहमीप्रमाणे दृश्य विवेक या ग्रंथाचा अभ्यास करण्यासाठी एकत्रित जमलेलो आहोत। आतापर्यंत आपण 21 श्लोकांचा अभ्यास केलेला आहे। 22व्या श्लोकाचा आपण अभ्यास करीत आहोत। उपेक्ष नाम रूपे द्वे सचिदानंद तत्परः समाधिं सर्वदा कुर्यात हृदये वाथवा बहिः, असा हा 22व्या क्रमांकाचा श्लोक आहे। यातील पहिल्या चरणाचा आपण मागील वेळेस विचार सुरू केला होता। उपेक्षे नाम रूपे द्वे आणि सचिदानंद तत्परः असा पहिल्या चरणामध्ये अभ्यास आहे। नामरूपाची उपेक्षा करून सच्चिदानंद रूप असलेल्या भगवंतामध्ये तत्पर व्हावं असा बोध या पहिल्या चरणामध्ये दिसतो, त्याचा आपण विचार करीत आहोत। त्यातील पहिल्या भागामध्ये नाम आणि रूप या दोघांची उपेक्षा करणं अपेक्षित आहे असं सांगण्यात आलेलं आहे। आणि म्हणून आपण पहिल्यांदा उपेक्षा किंवा उपेक्ष इथे असा जो शब्द आला त्याचा विचार करीत आहोत। मागील वेळेस आपण त्याचा बऱ्यापैकी विचार केलेला आहे। उपेक्षा म्हणजे त्या एखाद्या वस्तूचं व्यक्तीचं अस्तित्व नाकारणे। कशासाठी? संपूर्णतः त्याचं अस्तित्व नाकारणे आहे काय? मग फक्त त्या व्यवस्थेपुरतं त्या व्यक्तीचं अस्तित्व नाकारायचं। म्हणजे एखाद्या माणसाची आपण उपेक्षा केली आणि त्याला वाळीत टाकलं तर फक्त त्या व्यवस्थेपुरतं त्याचं अस्तित्व नाकारणे। संपूर्णतः अस्तित्व नाकारणे काय? त्या व्यवस्थेतून त्याला बाहेर काढणं न काढणं हा त्या व्यवस्थेनुसार निर्णय असतो, पण त्या व्यवस्थेशी संबंधित कुठलीही क्रिया कुठलाही व्यवहार एकदा का त्या उपेक्षा केलेल्या व्यक्तीचा निर्णय झाला की आता ही व्यक्ती आपल्या उपेक्षेस पात्र आहे की त्यानंतर होत नसतो। उपेक्षा केल्यानंतर विषय त्याचा बाधित झाला। म्हणजे उपेक्षा म्हणजे बाधित असणे। उपेक्षा म्हणजे काय? बाधित करणे, बाद करणे। त्या उपेक्षा शब्दामध्ये जो काही बऱ्यापैकी आपल्याला अर्थ लक्षात आला त्याचा आपण मागील वेळेस विचार केलेला। तर उपेक्षा ही कोणाकोणाची होऊ शकते, व्यवहारामध्ये आपण उपेक्षा कोणाकोणाची होऊ शकते याचा विचार केलेला आहे। दोन्ही प्रकारचे दृष्टांत आपण पाहिलेले आहेत, एक चांगल्या प्रतीचा आणि एक वाईट भागातला, असं दोन्ही पाहिलेले आहेत। म्हणजे एक तडीपार केलेला गुंड आणि दुसरे विठ्ठलपंत आणि रुक्मिणी यांचाही दृष्टांत आपण पाहिलेला आहे। आता ही जी उपेक्षा असते ही जेव्हा आपल्याला लक्षात आली की अशा प्रकारे उपेक्षा करणे आहे, तेव्हा आपण पुढच्या शब्दांकडे जाऊ शकतो की उपेक्षा कशाची करणे इथे सांगितलेलं आहे। उपेक्षे नाम नाम रूपे द्वे, एकाची नाही दोघांची उपेक्षा आहे। नामाची पण आहे आणि रूपाची पण आहे। रूप आणि नाम या दोघांची उपेक्षा करणे। मग नाम म्हणजे काय? ज्याला रूप आहे त्याला नाम आहे। रूप आणि नाम हे दोन्ही वेगळे राहत नाही, परंतु रूप जरी गेलं तरी नाम राहू शकतं। रूप असल्याशिवाय नाम नसतं, पण नंतर होतं काय? रूप नसलं तरी नाम राहत नाही का नाम राहतं? नाम राहतं। म्हणजे पहिल्यांदा काय आहे? पहिल्यांदा नाम कोणाला आहे? ज्याला रूप आहे।
पहिल्यांदा. आणि नंतर काय आहे, रूप जरी दिसत नाही तरी नाम. पण असं जरी दिसत असलं तरी ते जे नाम आहे ते कुठल्या तरी एका रूपावरच आरोपित होतं हे आधी अपेक्षितच आहे. म्हणजे उदाहरणार्थ रामाचा अवतार होण्याच्या आधी राम हे रूप नाहीये, त्यामुळे राम हे नाम नाहीये. रामाचा अवतार झाला आणि नाव ठेवण्यात आलं काय, राम. म्हणजे ते रूप आल्यानंतर ते नाम आलं. आता पुढे रामाचं अवतार कार्य संपलं, मग ते रूप नष्ट झालं, आता ते रूप गेलं, पण राम हे नाम आहे. मग आता हे राम नाम जे आहे याला रूप कुठं आहे, याला रूप नाहीये. पण हे जे नाम आहे हे नाम ज्या रूपावर आरोपित आहे ते रूप आपल्या कल्पनेत आहे. आपण ती पाहिलेलं नाही, पण आपल्याला ती कल्पना आहे की असं एक रूप होतं, असं एक रूप दशरथ राजा त्यांचा मुलगा असं एक रूप होतं हे आपल्याला माहीत आहे. आणि म्हणून आपण ते राम नाम स्वीकारतो. म्हणजे राम हे नाम आपण स्वीकारण्याच्या आधी रूप आपल्याला स्वीकारावं लागतं. जरी रूप आपल्याला दिसत नाही, ते भूतकाळात आहे, तरी सुद्धा आपण त्या रूपाचा स्वीकार करतो आणि मग नाम स्वीकारतो. असं होणार नाही की कधीही भूतकाळात रूप नाहीये आणि आपण नाम स्वीकारतो. असं होतं का? असं होत. म्हणजे नाम हे रूप या विषयाशिवाय राहू शकत. रूप पाहिजे तरच नाम असं आपोमत राहत नाही. म्हणजे नामाला आश्रय काहीतरी लागतो. नामाला काय लागतं? काहीतरी आश्रय लागतो. नाम हे कुठल्याही आश्रयाशिवाय राहू शकत नाही. मग ते नाम कशाला असू शकतं? पदार्थ, जड असो किंवा चेतन असो, म्हणजे चर असो किंवा अचर असो, चराचर सर्वालाच नाम आहे. 5 महाभूतापासून बनलेल्या अपंचीकृत 5 महाभूतापासून पंचीकृत 5 महाभूतापासून बनलेल्या कुठल्याही पदार्थाला नाम आहे. ते रूप आपल्या जाणण्याच्या कक्षेत आलं नाही तरी नाम. रूप हे पंचीकृतच पाहिजे असा काही हट्ट आपला नाही. अपंचीकृत जरी रूप असेल तरी सुद्धा त्याला नाम असतं. कारण की एखादा म्हणेल की रामाचं रूप पंचीकृत पंचमहाभूतापासून बनलेला देह दिसतो आणि म्हणून तुम्ही त्याला नाम देता. मग अपंचीकृत पंचमहाभूतापासून काय असेल बनलेलं तर त्याला काय नाम? तर त्याला सुद्धा नाम असणार. पण त्याचं रूप पंचीकृत पंचमहाभूतांपासून बनलेल्या रूपासारखं नसेल, कधीच नसणार तसं. कारण फक्त पंचीकृत पंचमहाभूतापासून बनलेले विविध जर पदार्थ आपण बघितले तर प्रत्येकाचं रूप भिन्न आहे, प्रत्येकाचं रूप समान नाही. काही एकदमच सूक्ष्म आहेत, काही एकदमच स्थूल आहेत, काही एकदम आवाढव्य आहेत, काही एकदम बेढप आहेत, काही एकदम सुंदर आहेत, काही एकदम कुरूप आहेत. काय असेल सांगताच येत नाही. तर पंचीकृत पंचमहाभूतापासून बनलेले हे जे असंख्य पदार्थ आहेत हे पदार्थ जर सारखे नाहीत तर अपंचीकृत पंचमहाभूतापासून बनलेलं जे काही असेल ते आणि पंचीकृत पंचमहाभूतापासून बनलेलं असेल ते हे सारखं असू शकत नाही. आणि म्हणूनच असं आपल्याला म्हणता येणार नाही की जर रूप दिसत नाही तर त्याला नाम आहे. म्हणजे रूप आहे, फक्त ते आपल्या जाणण्याच्या कक्षेत येणार नाही किंवा आपल्याला जसं अपेक्षित आहे दिसणं तसं दिसणार नाही. म्हणून नाम म्हटलं की रूप आहेच, नाम म्हटलं की रूप आहेच, आणि रूप म्हटलं की नाम, दोघांचा परस्पर संबंध आहे. म्हणून नामरूपे द्वे असं घेतलेलं आहे. दोघांना घ्यायचं कारण काय? कारण की दोघांचा एकमेकाचा संबंध आहे. याला वजा करता येत नाही, याला सोडून त्याला धरता येत नाही, त्याला सोडून ह्याला धरता येत नाही. दोघांचा एकमेकाचा संबंध आहे. रूप आणि नाम हे सोबतच असणार. असं कुठलंच पदार्थ नाही स्थूल सूक्ष्म की ज्याला फक्त एक आहे. असा आहे का काही? असा एकही नाही जगामध्ये पदार्थ की जो फक्त एका वर्गात येतो, म्हणजे नाम किंवा रूप. रूप त्याचं काही असेल, नाम काही असेल, त्याच्यामध्ये वैचित्र्य आपल्याला दिसेल. नामरूपामध्ये वैचित्र्य सापडेल, विविधता, त्याच्यामध्ये नानात्व सापडेल. पण नाम आहे फक्त असं काहीच जगात नाही, आणि फक्त रूप आहे असं काहीच नाही. काही रूप असलं की त्याला काहीतरी नाम असणार. आता ते रूप जे आहे हे रूप प्रत्येकाच्या जाणण्याच्या कक्षेत यायलाच पाहिजे हा हट्ट काही कोणी करायची
गरज नसते. बरेचसे स्थूल पदार्थ जे आहेत हे आपल्याला सहज आपल्या डोळ्याने सुद्धा दिसत नाहीत. आपली दृष्टी जशी बदलते, आपल्या दृष्टीमध्ये जसा फरक पडतो, त्याप्रमाणे आपल्याला पदार्थ दिसणं म्हणजे रूप जे आहे हे जे आपल्या डोळ्याने आपण पाहतो, आपल्या नेत्र इंद्रियाचा उपयोग आपल्याला रूप पाहण्यासाठी, म्हणजे रूप हा विषय आपल्याला नेत्र इंद्रियाने जाणता येतो. पण आपल्या डोळ्यामध्ये जर काही दोष निर्माण झाला तर ते रूप आपल्याला दिसत नाही. उदाहरणार्थ आपल्याला जर चष्मा लागला तर लांबचं काहींना दिसत नाही, काहींना जवळचं दिसत नाही, म्हणजे ते रूप नाही असं म्हणता येत नाही. एखाद्याला लांबचा पदार्थ दिसला नाही म्हणजे तो नाही का आहे, आणि एखाद्याला जवळचं दिसत नसेल तर त्याला सूक्ष्म गोष्ट, जवळची एखादी गोष्ट, बारीक गोष्ट असेल त्याला दिसत नाही. उदाहरणार्थ बोटामध्ये पायामध्ये काटा जर मोडला आणि तो बारीक असेल तो दिसत नाही, कारण की तो काटा तिथे नाही असं नाही, पण पाहणाऱ्याचे जो दृष्टीमध्ये दोष आहे त्याची अडचण आहे, त्याच्यामुळे तो दिसत नाही. म्हणून पदार्थ सूक्ष्म किंवा स्थूल असं काही जरी आपण बघितला तरी तो आपल्या जाणण्याच्या कक्षेत येईलच असं म्हणता येणार नाही. आणि बऱ्याचशा लोकांचा असा समज आहे की मला जर दिसलं तरच मी मांडणार. जास्तीत जास्त वर्गाचा समज काय, मला दिसलं तर मी मांडणार. काहीतरी करून तुम्ही आम्हाला दाखवा, कुठल्या तरी पद्धतीने दाखवा, मग आम्ही त्याला मानू. म्हणजे चंद्रावर पाणी आहे का नाही हे पाणी तुम्ही फोटोमध्ये का होईना तुम्ही फोटो काढून आणवा, काहीतरी करा आणि दाखवा, मग आम्ही मानू. अवकाशामध्ये काय काय आहे हे आम्ही तेव्हा मानू जेव्हा तुम्ही आम्हाला त्याचं काहीतरी रूप दाखवाल. फोटोच्या द्वारे दाखवा, कसंही दाखवा. म्हणून बरेचसे लोक जे प्रयत्न करतात ते आपल्या जाणण्याच्या कक्षेत जे येत नाही ते काहीतरी करून सामान्य सगळ्या माणसांच्या जाणण्याच्या कक्षेत आणायचं असे सगळेजण प्रयत्न करतात. आणि ज्यांनी हे आपल्या जाणण्याच्या कक्षेत जे येत नाही ते सगळ्यांच्या जाणण्याच्या कक्षेत आणण्याचा प्रयत्न केला आणि जेवढ्या प्रमाणात यशस्वी झाले तेवढ्या प्रमाणात त्यांना सायंटिस्ट म्हटलं जातं. सायंटिस्ट किती मोठा हे कशावरून ठरतं, नवीन काही निर्माण करत नाही, तो नवीन काही निर्माण करत नाही, जे आहेच ते फक्त जाणण्याच्या कक्षेत आणतो. आणि ते जाणण्याच्या कक्षेत म्हणजे कुठल्या पद्धतीने आणेल हे सांगता येत नाही, त्याचे वेगवेगळे प्रकार असू शकतात. उदाहरणार्थ लाईट म्हणजे विद्युत म्हणजे इलेक्ट्रिसिटी. आता ही जी आहे ही काही आपल्याला माहीतच नव्हती जगात असते म्हणून. हा लाईट हा काय प्रकार असतो हे कोणाला माहीत नव्हतं, आजही कोणालाही माहीत नाही करंट म्हणजे काय आहे. पण ज्या कोणी सायंटिस्टने म्हणजे जे कोणी शास्त्रज्ञ होऊन गेले शास्त्रज्ञांनी जे काही शोध लावले त्याच्यामध्ये त्यांनी काय केलं, त्यांनी फक्त ते वेगळ्या पद्धतीने मांडले आणि आहे असं दाखवलं. नाही तर करंट म्हणजे असं दाखवता येत नाही. पण इथे करंट आहे हे कळतं. कसं कळतं, त्याचा फक्त फॉर्म बदलला आहे, म्हणजे त्याचं फक्त दाखवण्याची पद्धत बदलली आहे. इथे करंट आहे म्हणजे लाईट इलेक्ट्रिसिटी आहे हे कसं कळतं, हा फॅन चालला की आपल्याला कळतं. फॅन चालला म्हणून आपण म्हणतो की तिथे लाईट आहे, आणि फॅन नाही चालला की आपण लाईट नाही आहे. तर जे कोणी शोध लावतात ते त्यांना शोध लावतात म्हणजे काय करतात, नसतं असं नाही, असलेल्या गोष्टीच पुन्हा आपल्याला सामान्य माणसांना ते दाखवून देणे याला शोध असे म्हणतात. म्हणून त्याला रिसर्च असं म्हणतात. म्हणजे पुन्हा असलेलीच गोष्ट पुन्हा दाखवणे, पण ती जी लोकांना कळत नव्हती ती सगळ्यांना कळून देणे यालाच म्हणतात शोध. जगामध्ये असं काहीच नाही की जे नाही आहे आणि ते शोधता आलंय. जे आहे ते शोधता येणार आहे, जे नाही ते शोधता येईल का. जे सामान्यांना लक्षात येत नाही ते सामान्यांना लक्षात आणून देणे, मग ती पद्धत कुठली असो. आजपर्यंत कोणीही करंट पाहिलेला नाही, पण सगळ्यांना माहिती आहे करंट आहे. पण पूर्वी जर म्हटलं असतं तर ऐकलं असतं कोणी ऐकलं असतं. म्हणजे शास्त्रज्ञांचं ते योगदान आहे, त्यांनी ते जे दिलेलं आहे ते काय केलंय, त्यांनी दाखवून दिलंय की असं असं आहे हो, आणि आपण मानायला लागू. म्हणजेच त्याच पद्धतीने परमार्थामध्ये सुद्धा असं काहीतरी जे आहे की जे फक्त मलाच कळतं ते मला सगळ्यांना दाखवता आलं पाहिजे, तरच मला लोक म्हणतील हा बरोबर आहे. आता परमार्थ असो किंवा व्यवहार असो, तुम्हाला लोक केव्हा म्हणतील बरोबर, जेव्हा तुमच्या पुरतं ते मर्यादित न राहता सर्वांसाठी ते खुलं होईल. आणि परमार्थामध्ये सगळ्यात मोठी अडचण तीच आहे की असं काही होत नाहीये, असं काही होत नाही. नाहीतर दोष जर पाहिले, त्रुटी जर पाहिल्या, तर जितक्या परमार्थात आहे तितक्याच व्यवहारातही आहे. नव्हे किंबहुना असं कुठलंच जागा नाही, असं कुठलंच क्षेत्र नाही की ज्याच्यामध्ये दोष नाही, त्रुटी नाही, कुठलंच क्षेत्र नाही. प्रत्येकाचे आपले काही गुण असतात, प्रत्येकाची आपली काही गुणवत्ता असते, आणि प्रत्येकामध्ये आपले काहीतरी दोष असतात. जगातल्या सगळ्यांसाठी हे लागू आहे, बरोबर आहे. मग
जेव्हा आपण रूप हा विषय शोधायचा प्रयत्न करू तेव्हा रूप हे सगळ्यांनाच दाखवताच आलं पाहिजे हा जो आपला भाव आहे, हा भाव आपल्याला बऱ्याच वेळा घातक होऊ शकतो. चंद्रावर एखादा गेला आणि चंद्रावर काय काय त्याने पाहिलं हे तो इथे येऊन जर सांगू लागला तर लोक ऐकतील काय? ऐकणार नाही. ते म्हणतील तो फोटो काढून का नाही आणला. म्हणजे कुठलाही मनुष्य जर काहीही सांगू लागेल तर लोक ऐकत नाहीत, कोणी ऐकणार नाही. कोणी ऐकावं म्हणून त्याने सांगावं असं नाही, पण पद्धत अशी आहे. काय पद्धत अशी आहे? म्हणजे फल बघतात. काय फल? तर रूप जे आहे हे रूप स्थूल रूप जे आहे ते इतकं प्रचंड आहे, इतकं मोठं आहे की ह्या सर्व स्थूल रूपाला पाहण्यासाठी आपले डोळे उपयोगाचे नाही. आपली या डोळ्यांची एक मर्यादा आहे. या मर्यादेमध्ये आपण आहोत. आपल्याला आकाशातले कितीतरी तारे ग्रह दिसत नाहीत. काय दिसतच नाहीत असं. स्थूल तारे किती मोठे आहेत? आपल्या पृथ्वी इतके मोठे आहेत. पृथ्वीचा जेवढा आकार आहे तेवढे मोठे तारे ग्रह असतील आकाशात, त्याच्यापेक्षा मोठे पण आहेत, पण दिसत. उदाहरणार्थ तुम्हाला मी बऱ्याच वेळा सांगत असतो, केपलर 22b हा आपल्या पृथ्वीपेक्षा 1.5 पट मोठा आहे. अंदाजे किती असेल तो? 1.5 पट मोठा. पण तो दिसतच नाही, काहीच दिसत नाही, बिंदू पण नाही दिसत. म्हणजे तो नाही असं. आता ते नासाला शोधता आलं म्हणून मला पण माहीत झालं किंवा आपल्याला माहीत झालं, नाहीतर आपल्याला कुठून माहित होतं केपलर 22 का काहीतरी असतो. पण आता हा केपलर 22b नावाचा जो काही ग्रह तारा काय असेल तो जो आहे त्याचं नाव कोणी दिलं? त्याला नाव कोणी दिलं? त्याचं नाव तेच कशावरून? कोणीतरी दिलं त्याला नाव. कोणी दिलं? जो शोध लावतो त्याला तो नाव देत असतो. म्हणजे शक्यतो नाव कोण ठेवत असतं? आईबाप. पोराचं नाव शक्यतो कोण ठेवतं? शक्यतो फार आईबाप जर खरंच आईबाप असतील तर पोराचं नाव दुसऱ्याला ठेवू देत नाही. ते म्हणतात आम्ही आधीपासून प्लॅन केला होता की पोरगा झाला तर हे नाव ठेवायचं, पोरगी झालं तर हे नाव ठेवायचं. काही तर आधीच लग्नाच्या आधीच सगळं तयार करून ठेवतात. काही लग्न झाल्यानंतर तयारी करतात की आपल्याला पुस्तकं आणतात, नावाची पुस्तकं पण मिळतात. आणि त्या पुस्तकांमधून काही लोक ते इंटरनेट असल्यामुळे इंटरनेटवर सर्च करतात की मुलगा झाला तर काय नाव ठेवायचं, मुलगी झाली तर काय नाव ठेवायचं. आईबाप. नाही तर तिसऱ्या एखाद्या माणसाच्या तुम्ही जरा सांगा काय ठेवावं नाव. पण हे दोघं जण आईबाप जे असतात ते काय करतात? आणि हा शोध त्या दोघांनी मिळून लावलाय ना, त्याच्यामुळे त्यांचा जो शोध आहे त्याचं नामकरण कोणी करावं? त्यांनीच करावं. जगातला कुठलाही पदार्थ शोधल्यानंतर त्याचा नाव कोण ठेवतं? त्याचे मायबाप ठेवतात. म्हणून हा केपलर 22b ज्यांनी कोणी शोधलाय त्यांनी त्याचं नाव ठेवलं. त्यांनी भारताला नाही विचारलं की काय नाव ठेवू त्याचं. आता जर अमेरिकेतल्या त्या शास्त्रज्ञांना वाटलंच असतं की भारतामध्ये एखादा शास्त्रज्ञ ज्याला त्यामधली खूप माहिती आहे आणि त्याला विचारावं की अशी अशी लक्षणं दिसत आहेत त्याची, तर काय नाव ठेवू? जसं आईबापाला मुलगा जन्माला नंतर कुठल्या वेळेला जन्म आला, कुठली तिथी आहे, कुठली वेळ आहे, याच्यानुसार जर त्यांना वाटलंच एखाद्या जोशी ब्राह्मणाकडे जाऊन त्यांना विचारावं की अशी अशी परिस्थिती, तर काय सांगा नाव काय ठेवू? तर असे पण करतात लोक. मग आईबाप नाव ठेवत नाही, ते कुणाकडे जातात? ते ठरवत नाही, ते जातात ब्राह्मणाकडे जातात. ब्राह्मणाला म्हणतात अशी परिस्थिती, या वेळेला मूल झालंय, आता काय नाव ठेवायचं तुम्ही सांगा. मग ब्राह्मण ते सगळे काहीतरी कॅल्क्युलेशन करतो, हिशोब करतो आणि मग सांगतो तुमच्या मुलाचं नाव काय आहे? राम. तुमच्या मुलाचं नाव काय आहे? भरत. असं काहीतरी नाव सांगतो आणि मग हे लोक ते नाव ठेवतात. आणि त्यालाही एवढं थोडंसं गडबड असेल, त्याला जर पक्क कळत नसेल, तो म्हणतो मग ह वरून ठेवा, स वरून ठेवा, प वरून ठेवा, ड वरून ठेवा. नाही का? ड वरून नाही ठेवत का? ठेवतात? ड वरून नाही ठेवत का? ठेवतात? ड वरून नाव असतं का कुठे? असू शकतं. तर नाव जे आहे हे कसं ठेवायचं, कोणी ठेवायचं, हा काय एवढा महत्वाचा विषय नाही. नाही आई बापान ठेवलं तर मावशी ठेवते, नाही का? मावशी ठेवेल, मामा ठेवेल, कोणीतरी ठेवेल नाव, आजी ठेवेल, आजोबा ठेवेल, कोणीतरी नाव ठेवतात. आणि त्याच्यातही ज्यांना नाव ठेवण्याची इच्छा असते त्यांची इच्छा नाही पूर्ण झाली तरी ते टोपण नाव वरच येतात त्याला. सोन्या, बाळ्या, पिंट्या, काही येतात ना. मग त्याला ज्याला जी हौस असेल ते. कारण मी बऱ्याचशा घरांमध्ये पाहतो ना, त्याचं नाव वेगळंच असतं त्या मुलाचं, पण त्याला काय काय मारतात पाहण्यासारखं गमतीशीर असते. काय काय नाव फारच गमतीशीर असतात. म्हणजे आता मांजराला मी कधीतरी मने असं म्हटलेलं ऐकलं होतं, मी पोरालाच मने म्हटलेलं ऐकलं. मग ते मांजर आहे काय? मांजराला मने म्हटलेलं मी बऱ्याच वर्ष ऐकत होतो. एका घरात गेलो, त्या घरात बघतो ती आई आहे त्या पोराची, ती त्या पोरालाच मने म्हणत होती. म्हटलं मने म्हणजे मने कोणाचं नाव आहे? मांजराचं एक असं नाव आहे. आता माझ्यासारख्याला संभ्रम झाला ना,
पण नंतर लक्षात आलं की ते पोराचं नाव आहे मान्या. दुसऱ्या एका घरात गेलो, त्या घरात गेला की त्या बाईने मान्या म्हणून आवाज दिला. नंतर कळलं तिच्या नवऱ्याला मान्या म्हणते ती. म्हणजे झाला गोंधळ. आता मांजर आहे का पोरग आहे, असा नामाचा फार मोठा गोंधळ आहे. नाही नाही, नाव वेगळं आहे, मला माहिती आहे. मान्या हे प्रेमाने त्याला म्हणत. मग आता हे मान्या कुठून आला ते मला नाही माहिती, पण मान्या अशी गंमत असते. तर ते नाव जे आहे ते कोण ठेवील, म्हणजे नाव कोणीही ठेवू शकतं. नाव ठेवायला काय नाव ठेवायला काय लागतं का? आता जे गव्हर्नमेंटच्या हिशोबाने कागदोपत्रांवर नाव असतं ते नाव वेगळं, ते व्यवहारामध्ये लागतं. पण त्याच्या व्यतिरिक्त बरीचशी नावं असतात. आपल्या देवाला तसं 1000 नाव आहेत. डिक्लेअर केलेली किती नाव आहेत? 1000. आणि डिक्लेअर न केलेली ते काय नावाचं अनंत नाव आहे त्याला, नाही का? आपल्या देवाला नावं किती आहेत? 1000 नावं तर म्हणजे ऑथोराइज्ड आहेत, त्याला कोणी चॅलेंज नाही करू शकत. त्यामुळे ते 40 म्हटल्याशिवाय नाही, 40 नाही, किती? सहस्र नामावली म्हटल्याशिवाय काही काहींचा कार्यक्रम संपत नाही, म्हणावंच लागतं ते नाव. आणि ते सोडून जरी नावं म्हटली तरी चालतात. असो, नाम जे आहे हे कोणी ठेवायचं हा एवढा मोठा विषय नाही, नाव कोणी ठेवू शकतं. पण नाम ठेवायचं असेल त्याला रूप कसं पाहिजे ते आपल्या जाणण्याच्या कक्षेत यायला पाहिजे. नाही आलं तरी चालेल. अति सूक्ष्म पदार्थ जे आहेत त्यांचं नाव सुद्धा असतं. काही पदार्थ जे असे ते सगळ्यांच्या जाणण्याच्या कक्षेत येत नाहीत, पण तरी सुद्धा त्याला नाव असतं. तो पदार्थ दुसऱ्याच्या जाणण्याच्या कक्षेत नाही आला तरी चालतो. जसं केपलर 22b हा काही आपल्या जाणण्याच्या कक्षेत येणारच नाहीये, कधीच नाही येणार. जिथपर्यंत आपण इथे आहोत तिथपर्यंत पृथ्वीवर त्याचा फोटो, त्याचे जे काही नासाने जे काही त्याचे व्हिडिओ काढला किंवा त्याचे पिक्चर्स फोटो काढले तर ते आपल्याला पाहता येते. पण म्हणजे खगोलशास्त्रज्ञांनी त्याच्यात काही शोध लावून जर इमेजेस दाखवल्या तर ते पाहता येईल. पण आपल्याला त्या ग्रहाला प्रत्यक्षात पाहता येणं मला तरी असं वाटतं की शक्य नाही आता सध्या, म्हणजे ह्या 100 वर्षामध्ये. कारण चंद्रावर जाण्याचीच तारांबळ आहे आता. अजून चंद्रावर नीट जाता येत नाही. का सगळे जातात का? आपण गेलो कधी चंद्रावर? मग चंद्रावर कधीतरी माणूस जाऊन पोहोचला, मग एक देशाचा गेला, मग दुसऱ्या देशाचा गेला, मग आता तिसऱ्या देशाचा गेला, अजून 50 देशाचे गेले नाहीत. 50 देशाचे गेले नाहीत म्हणजे आपला नंबर लागेल का? जिथं चंद्रावर जाणं शक्य नाही तिथं केपलर 22b वर जाणं अशक्य आहे. हे एकदम साधं गणित आहे. पण समजा खूपच टेक्नॉलॉजीमध्ये फार एकदम काहीतरी जादू झाली, एकदम फास्ट चेंज झाला, तर कदाचित आपण मंगळावर पण जाऊ शकतो, प्लुटोवर पण जाऊ शकतो. पण केपलर 22b जरा अवघड आहे. सध्याच्या कंडिशनमध्ये अवघड वाटतंय, पण कदाचित जाऊ पण शकतो, काही सांगता येत नाही. जरी गेला तरी सुद्धा रूप ते रूपच आहे, नाही का? ते रूप, त्या रूपाला काहीतरी नाम आहेच. ते रूप आपल्या लक्षात येवो न येवो, त्याला नाम काहीही नाम देवोत किंवा काहीही रूप असू देत, पण रूप आणि नाम हे दोन्ही एकमेकाच्या सोबत राहतात. रूप लक्षात नाही आलं तरी नाम असू शकतं, पण त्यासाठी रूप असणं गरजेचं आहे. एखाद्याचं नाम लक्षात नाही आलं तरी कदाचित रूप असू शकतं. म्हणजे काही पदार्थ आपल्या समोर असे येतात की ज्याचं काय नाव आहे आपल्याला माहितीच नसतं. बरेचसे बाजारात फळं येतात. आता पूर्वी असं नव्हतं. बरेचसे बाजारात फळं असतात, ते असे मांडलेले असतात फळांच्या दुकानामध्ये. आपण बघतो, मग आपल्याला माहित नसतं या फळाचं नाव काय, कारण ते रूप जे आहे ते आपण पहिल्यांदाच पाहतो. मग आपल्याला असं वाटतं की हे काहीतरी पेरू सारखं दिसतंय. मग त्याला विचारलं हे पेरू कितीला दिले, तो म्हणतो हे पेरू नाहीच आहे, हे काहीतरी वेगळंच आहे, नाही का? असं होतं. भाज्यांचं सुद्धा असं होतं काही काही वेळेस की आपल्याला माहितच नसतं. दिसतो तो हिरवा बटाटा, पण तो हिरवा बटाटा नसतो, ते काहीतरी ढेमसं म्हणतात त्याला, काहीतरी वेगळंच असतं. तर अशा प्रकारे आपल्या समोर येणारा पदार्थ म्हणजे त्याचं रूप आहे पण नाव माहीत नसतं, आणि काहींचं नाम आहे पण त्याचं रूप लक्षात येत नाही. रूप लक्षात येवो का न येवो असू शकतं, नाम लक्षात येवो का न येवो ते असू शकतं. तर असा किती मोठा प्रपंच आहे हा. प्रपंच पंचीकृत पंचमहाभूताचा पण आहे, अपंचीकृत पंचमहाभूताचा पण आहे, त्याच्या मागे अविद्येचा पण आहे. असा एवढा मोठा प्रपंच आहे. तर अविद्येला काही रूप आहे का असा मोठा प्रश्न आहे. अविद्येपासून निर्माण झालेल्या 3 गुण 5 महाभूतांना काही रूप आहे का? तर आहे. प्रत्येकाचं आपलं रूप वेगळं आहे. प्रत्येकाचं रूप कसं आहे? वेगवेगळं आहे. तुमच्याकडे मन आहे, मनाला काही रूप आहे का? मनाला काही रूप नाही. मग नाम आलंय ना त्याला, मन. मग मन हे नाम आहे म्हणजे त्याला काहीतरी. बरं, मन जरा सूक्ष्म झाला, त्याच्या पाठीमागे जरा आकाश, आकाशाला काय रूप आहे?
आकाशाला रूप कुठे काय? आकाशाचं रूप एवढं व्यापक किती लक्षात नाही येऊ शकत. जेव्हा व्यापक पदार्थ असतो तेव्हा तो लक्षात येत नाही ते नक्की काय रूप आहे. व्यापक पदार्थ होतो तेव्हा लक्षात आहे. ही भिंत आहे आपल्या लक्षात काय येत आहे, कारण आपलं सगळं रूप तिचं लक्षात येतंय म्हणून. पण भिंतीच्या एकाच भागाकडे आपण गेलो आणि बाकीचे भाग पाहू शकलो नाही तर हे काय लक्षात येणार नाही. आपली दृष्टी जर फक्त एका बिंदूपर्यंतच जाऊ शकली, बाकीचे सर्व भिंतीवर जाऊ नाही शकले, तर आपल्याला ही भिंत आहे का काय लक्षात येणार नाही. तसं हे आकाश इतकं व्यापक आहे की त्या व्यापक असलेल्या आकाशाच्या एका बिंदू मात्र ठिकाणी आपण आहोत. बिंदू मात्र ठिकाणी आपण आकाशाच्या, म्हणून हे आकाश म्हणजे काय हे रूप लक्षात येऊ शकत नाही. तर पदार्थ व्यापक असला तर कदाचित त्याचं रूप लक्षात येत नाही. त्याचप्रमाणे मन हे व्यापकच आहे. मन हे काही एक छोटंसं काहीतरी नाही, एका जागेवर काही नाही. मन हे काय व्यापक आहे. मन हे जे आहे वायू तत्वाचं आहे हे आपल्याला माहितच आहे. म्हणून वाऱ्याला सुद्धा रूप नाही असं आपल्याला वाटतं. आता साधारणपणे जर विचार केला तर रूप मानतो कशाला? फक्त पंचीकृत पंचमहाभूतांना आपण रूप मानतो. तेही वाऱ्याला तर आपण रूप मानत नाही. आपण अग्नी, जल आणि पृथ्वी या तिघांनाच रूप आहे असं म्हणतो. तीनच पदार्थ आपल्याला रूप या कक्षेत दिसतात. कुठले? पृथ्वी, जल, अग्नी. अग्नीच्या पुढे रूप आपल्याला दिसत नाही, म्हणजे नाही असं म्हणता येणार नाही. आपल्या डोळ्यांना ते लक्षात येत नाही, वारा सुद्धा किंवा आकाश सुद्धा. तर जे पदार्थ आपल्या इंद्रियांच्या जाणण्याच्या कक्षेत येत नाही त्यांना रूप नाही असं म्हणता येणं, असं म्हणणं खरं तर योग्य नाही आहे. पण तशी पद्धत आहे. जगामध्ये रूप म्हणजे काय? पृथ्वी, जल आणि अग्नी एवढ्यांनाच रूप मानतात. पण त्याच्याही पाठीमागे जी 2 महाभूत आहेत आणि या 5 महाभूतापासून निर्माण झालेलं जे काही सगळं आहे ते काय? ते रूपच आहे. पण आता हे जे आपण रूप पाहतो, कुठलं? स्थूल रूप, 3 महाभूतांचं. हे जे रूप पाहतो हे रूप नक्की काय आहे ह्याचा शोध आपल्याला घ्यायचा आहे. जसं आपल्या इथे जो हा लाईट आहे, म्हणजे हा लाईट, तर साधारण माणसाला फक्त कशाची घेणं नाही? फक्त लाईटची घेणं नाही. काहींना तर लाईटची पण घेणं नाहीये. लाईट चालू का बंद पडली, काय झालं, ट्यूब गेली का काय, काहींना त्याची घेणं नाही. त्यांना फक्त त्या प्रकाशामध्ये ते जे कामं करतात त्याची घेणं नाही. कशी घेणं? काही घेणं नाही लाईटशी. ते फक्त काय करतात? आपलं काही घेणं नाही, त्याचा विचारही करत नाही. म्हणजे अशी कितीतरी माणसं असतील ते आयुष्यभर सूर्य म्हणजे काय आणि सूर्याचा प्रकाश कसा असतो, काय कसा येतो ह्याचं त्यांना कल्पनाच नाहीये, विचारही करत नाहीत. ते अख्खं आयुष्य घालवतात पण त्यांना सूर्याबद्दल काहीही माहित नसते. येतो, उगवतो, जातो. किती लोक असे आहेत की चंद्राबद्दल त्यांना काहीच माहित नाहीये. चंद्र येतो, जातो, चंद्रामुळे काय होतं माहित नाही. तर असं असू शकतं. म्हणजे त्या पदार्थाचा आपल्याला उपयोग होतोय, विषय संपला. जसं मुलांना आई आणि बापाविषयी काहीच कळत नाही, काही माहित नसतं. मुलं आपली जगतात, म्हणजे मुलांना जगण्यासाठी आईबाप कारण असतात, पण मुलांना आईबाबाबद्दल काहीच कल्पना नसते. कदाचित बऱ्याचशा मुलांना आपल्या फार म्हातारपणात कळतं की आपले आईबाप काय होते. हे कधी कळतं? असं पण होतं, तिथपर्यंत कळत नाही. आईबाप काय होते कधी कळतं? तो म्हातारा झाल्यावर कळतं. किंवा त्याचं लग्न झालं, त्याला मुलं बाळ झाली, त्याने पुढे फार सोसलं किंवा काही अडचणीत तो पुढे गेले की मग लक्षात येतं की आपले आईबाप काय होते. तिथपर्यंत काही कळत लक्षात येतं. बऱ्याचशा कुठल्याही पदार्थांचं असंच आहे. तसा हा जो इथे वर फॅन सुरू आहे, हा फॅन जो फिरतो, ह्या फॅनशी आपल्याला काही घेणं नाही, फक्त हवा मिळते ना, आपल्याला फक्त हवेशी घेणं नाही. कित्येक लोकांना तर काही घेणं नाही, फक्त बटन पण, काहींना तर बटन पण माहित नसतं कुठलं बटन त्याचं. काहींना बटनही माहित नसतं कुठलं आहे. घरातले, स्वतःच्याच घरात, दुसऱ्याच्या घरातल्या नाही सांगत ते. आणि काही काही लोक आहेत की तो एकदा त्याला लटकावला कुणीतरी म्हणजे ज्याला गरज वाटली त्याने लटकावला, त्याच्यानंतर पुन्हा तो बंद पडेपर्यंत त्याच्याकडे बघत पण नाही. किती धूळ साचलीये का, त्याच्यावर किती मळ आलाय, आणि तीच धूळ जेवताना हळूच ताटात पडत असते, तीच खात असतो, ते पण त्याला लक्षात येत नाही. मध्ये मध्ये येतच काळ लागतं ना जेवणात, त्याला वाटतं हे मसालाच आहे हा. तो खरं तर त्याच्यावर पडलं धूळ असते ना, ती जाळ्या जळमट जे असतात त्याच्यावर फिरतात, ते फिरता ताटात पडतात, त्याला वाटतं मसाला म्हणून तो खातो. आणि असे मी खाणारे बघितलेत, पण मी बोललो नाही, खा बाबा, चव लागते त्याला वाटतं भाजी चांगली केली आज. काही चांगली नसते, ते वरून साचून त्या फॅनच्या हेटमुळे तापून त्याच्यात एक चव आलेली असते, ती खात होतो. अशी गंमत आहे. असो, तर फॅन जो आहे, हा फॅन ह्याची काय घेण्यात नाही, ही ट्यूबलाईट काय घेण्यात नाही.
बरं यांच्याशी जर काय घेणं देणं नाही तर ह्याच्यातून येणारा तो जो करंट आहे त्याच्याशी काय घेणं देणं नाही? काय घेणं देणं आहे का आपल्याला? आहे का नाहीये? काय घेणं देणं नाही. मग तो करंट जो आहे तो कुठून आला? आता हा आला कुठून? खाली मीटर बॉक्स मधून आला. मग मीटर बॉक्स मधून कुठून आला? तिथं कुठून आला? ते लाईटच्या पोलून आला. तो लाईटचा पोल कुठून आला? ते वायर कुठून आला? मग कुठे ते सबस्टेशन आहे तिथून आला. सबस्टेशन मधून कुठून आला? मग कुठेतरी जनरेटिंग स्टेशन आहे. काही ना काही माहित नाही कुठं जनरेट होती लाईट. काय घेणं नाही आपल्याला. लाईट मिळते ना मस्त, जाऊ दे. मग तो जनरेटिंग स्टेशन जे आहे ते कसं बनलं? ते जनरेटिंग स्टेशन म्हणजे काय? तिथे काय होतं नक्की? तो जो काही करंट तयार होतो तो कसा तयार होतो? करंट डायरेक्ट तयार होतो का? त्याच्या आधी काय असतं का? तो आला कसा? कुठून आला तो? हे काही माहित नाही. कारण का? तुम्ही मला हे सगळं माहित करून घ्यावं का आम्ही आता? नाही, ते सांग. मी उदाहरण सांगतो तुम्हाला. फक्त एक उदाहरण आहे. काय उदाहरण आहे? तर याचं मूळ माहित आहे का? याचं मूळ माहित का? माहित नाही. जेवढं गरज आहे तेवढंच फक्त पाहायची सवय आपल्याला सगळ्यांना. काय पाहतो आपण? फक्त गरजेपुरतं. काही काही लोकांना झाडून घ्या म्हटलं आता झोपायचं इथं तर ते फक्त तेवढ्या त्याच भागातलं झाडून घेतात. जेवायचंय बस आता जेवायला, त्यांना म्हटलं झाडून घे रे जरा घर. ते म्हणतात कुठं बसायचंय? मग ते दाखवलं जागा की इथं बसायचं जेवायला. फक्त तेवढंच झाडून घेतात ते. म्हटलं घे की जरा पलीकडून थोडा फिरवला तर काय होतंय, नंतर फिरू. आता झाडून घ्यायचंच म्हटलं तर अख्खंच घर झाडलं तर काय हरकत आहे का? त्याच्यापेक्षा गमतीशीर उदाहरण. वाईट वाटून नका घेऊ. वाईट वाटलं तर चांगलं पण आहे. आश्रमामध्ये कार्यक्रमाच्या वेळेस सगळे लोक येतात. म्हणजे आपलं समजा सप्ताह आहे, तिथे येतात. आता तिथे आपल्याला जे गरजेचं असतं तेवढंच लोक करणार. बरं, उदाहरणार्थ टॉयलेट आहे. मी बघितलंय की नवीन जेव्हा बनवलं तेव्हापासून त्याच्या आतमध्ये कोपऱ्यात जाळ्या आलेल्या असतात. इकडे जाळ्या, तिकडे जाळ्या, टॉयलेट इकडं काहीतरी पडलं असते. आपलं काम काय आहे? तिथे जाऊन काही जाळी साफ करणं आहे. आपलं काम काय आहे? आपलं काम फक्त खाल्लं तिथं टाकायचं. काही काही लोक तर त्याच्यानंतर पाणी टाकण्याचंही कष्ट घेत नाहीत. आपलं धुवून घेतलं अंग म्हणजे झालं, टॉयलेट जायचं का आमचं काम आहे. ही प्रवृत्ती आहे विचित्र. अशा तुम्ही म्हणाल ह्याच्यातून काय होणार? याच्यात अशा लोकांना ब्रह्मज्ञान होऊ शकत नाही. असं कसं? असं ही प्रवृत्ती आहे त्याची. आपण ज्या टॉयलेटमध्ये जातो ते टॉयलेट स्वच्छ ठेवणं दुसऱ्याचं काम नाहीये, आपलं काम आहे का नाहीये? मग किती वेळा आपण टॉयलेटला गेल्यानंतर आपलं टॉयलेटमध्ये आपलं काम होण्याच्या आधी आणि नंतर साफ करतो का नाही करतो? करत नाही का? आपलं नाही ना ते काम. आपलं काम जेवढं आहे तेवढंच. आंघोळ केल्यानंतर बाथरूम धुणं कोणाचं काम आहे? लोक आपले स्वतःचे कपडे धुत नाहीत. म्हणजे पुरुष मंडळांची असते हे अडचणी, स्त्रियांची वेगळी गोष्ट. स्वतःचे कपडे धुवायला लाज वाटते. आता माझे वेगळे, मी महाराज आहे ना, मला चालतं. महाराजांना एक्सक्यूज आहे, अपवादात्मक आहे महाराज केस. पण आपले कपडे धुवायला आपल्याला लाज वाटावी. आणि मी सांगतो ते 80% लोक पुरुष मंडळींचे कपडे ते स्वतः धुत नसतील का? धुतात. आम्ही नवरे आहोत अभिमान. मग ही जर प्रवृत्ती असेल तिचा मूळ शोधण्याची प्रवृत्ती कशी तयार होऊ शकते? होऊ शकत नाही ना. गाडी घेतली एखादी 2 व्हीलर किंवा 4 व्हीलर, तिचे बेसिक ऑपरेशन माहित नको. मी असे पाहिलेत स्कूटर किंवा हिरो होंडा असल्या कुठल्या गाडी ढकलत घरीपर्यंत आणलेत किंवा ढकलत त्या मेकॅनिकने फक्त काय केलंय, फक्त कार्ब्युरेटर काढून त्याच्यातला फक्त कचरा साफ केलाय, बाकी काही नाही केलं आणि चाललेत घरी. नंतर गाडी झाली, गाडी सुरू. म्हणजे एवढं सुद्धा कष्ट नको की आपल्या गाडीचं चाक कसं काढावं, जॅक कसा लावावा हे पण माहित नाही. कार चालवायला बरं वाटतंय पण जॅक कसा लावायचा माहित नाही. कुठं जॅक लावायचं मग ते विचारावं लागतं. जॅक कसा लावू गाडीला, कार्ब्युरेटर कुठं असतो, पूर्ण त्या गाडीचं नॉलेज असायला पाहिजे असं काही गरजेचं नसतं. असेल तर चांगलंच आहे, पण कमीत कमी इग्निशन कुठं आहे. सगळ्यांची प्रवृत्ती अशी असते असं मी म्हणत नाही, पण सामान्यपणे अशी परिस्थिती. काही काहींना साफसफाईची हौस असते पण मग त्यांची फक्त तेवढीच असते, दुसरीकडे काय नसतं, तेवढंच त्यांची हौस. काही काहींना फक्त गाड्यांची हौस असते, मग त्यांना फक्त गाडीच तेवढंच कळतं, बाकी ते काही कळत नाही. फक्त वापरायचं आपण तेवढं, आपलं तेवढेच आहे. आपल्याला अक्कल केवढी आहे? फक्त वापरायचं. टॉयलेटला जाताना लाईट लावायची अक्कल येते, पण टॉयलेटून बाहेर आल्यानंतर लाईट बंद करायची अक्कल नसते. का? कुठून येते ती कशी येणार? जाताना लाईट लावायची अक्कल येते का नाही? मग आल्यानंतर बंद करायचं नको का? ही कशाची प्रवृत्ती आहे? फक्त आपल्याला तेवढं पुरतं पाहिजे, आपल्या बाकीचं काही घेणं नाही. ही जी प्रवृत्ती आहे त्याच्यामुळे आपण त्याचं मूळ शोधू शकत नाही. काय
हे वागणं जे आहे आपल्याला, त्याच्यामुळे आपण मागे जाऊ शकत नाही. त्याच्यामुळे काय होऊ शकत नाही, मागे जाऊ शकत नाही. तेवढ्यापुरतं मर्यादित सवय आहे ती, तेवढंच पाहिजे. कुठल्याही पदार्थाचा जर आपल्याला शोध घ्यायचा असेल, आता तो पदार्थ जो आहे तो पदार्थ शोधावा का नाही हा आपला प्रश्न असतो. त्या पदार्थाचा शोध घ्यायचा असेल तर त्याच्या मुळाकडे जावं लागतं. आता मुळाकडे जाण्यासाठी, मुळाकडे जर जायचं असेल तर त्याचं कार्य असेल तर मुळाकडे जावं लागतं. कार्य आणि कारण असे दोन भाग आहेत. कार्यामध्ये ज्याला घेणं देणं आहे, कार्याशी ज्याला घेणं देणं आहे, त्याला कारणाशी काही घेणं देणं नाही. ज्याला फक्त हवेशी घेणं देणं आहे त्याला फॅनशी घेणं देणं नाहीये. ज्याला फक्त लाईटशी घेणं देणं आहे त्याला जनरेटर काय आणि ट्रान्समिशन लाईन काय ह्याच्याशी काही घेणं देणं नाही. काय घेणं देणं, काय घेणं. म्हणजे कार्याशी ज्याला घेणं देणं असतं त्याला कारणाशी घेणं देणं असण्याची शक्यता नसते. आता कारण जे आहे त्या कारणापासून जेव्हा कार्य होतं तेव्हा ते कार्य सर्वसामान्यांच्या पचणी पडावं म्हणून त्या कार्यात बदल झालेला असतो. त्या कारणात बदल झालेला असतो. कशात? त्या कारणात बदल झालेला असतो. त्या कारणामध्ये असा बदल झालेला असतो की ते कार्य पाहून ते कारण जे आहे ते कारण कोणीही लक्षात घेऊ शकतच नाही. कार्यावरून ते कारण ओळखूच शकत नाही असा बदल झालेला असतो. उदाहरणार्थ, ही जी हवा आहे, ही हवा काय आहे? हे फॅनचं कार्य आहे. हा लाईट काय? ह्या ट्यूबलाईटचं काय ते कार्य. पण याचं जे कारण आहे ते काय आहे? करंट. या करंटमध्ये आणि या फिरण्यामध्ये, फॅनच्या या फिरण्यामध्ये किंवा या ट्यूबलाईटच्या प्रकाशामध्ये किती फरक आहे दोघांमध्ये काहीतरी साम्य वाटतंय का? काहीच साम्य वाटत नाहीये. एकाच कारणापासून झालेले दोन कार्य एकदम भिन्न आहे. एक प्रकाश आहे आणि एक काय? फिरणं आहे. मेकॅनिकल रोटेशन म्हणतात. एक फिरणं आहे, गोलाकार फिरणं, आणि एक प्रकाश आहे आणि कारण त्याचं एकच. आता हे जे फॅनचं फिरणं आहे, याच फिरण्यापासून पुढे अनेक कार्य होऊ शकतात. म्हणजे ही हवा जी येते, ही हवा तुम्ही पुन्हा वेगळ्या कार्याला वापरू शकता. आपल्याला इथं गरम होतंय म्हणून सुद्धा वापरू शकतो आणि पापड वाळवायला सुद्धा वापरू शकतो, किंवा काही वेळेस गरज पडली तर कपडे वाळायला सुद्धा वापरू शकतो. म्हणजे कार्य पुढे भिन्न भिन्न असू शकतं. कारण जे आहे हे कारण भिन्न भिन्न कार्य तयार करू शकतं आणि त्या कार्याकडे बघितलं तर ते कार्य त्या कारणाची ओळखच करू देऊ शकणार नाही. आणि कदाचित ते कार्य त्या कारणाची ओळख करून देऊ शकतं, पण त्याला काय गरजेचं आहे? त्याला गरजेचं आहे की त्या कार्यामध्ये रममाण न होणे. जो कार्यातच रममाण असतो त्याला कारण लक्षात नाही येऊ शकत. ज्याला फक्त त्या कार्याशीच घेणं देणं आहे, तेवढ्याच कार्याशी, त्याला त्याच्या मागचे त्याचे कारण लक्षात नाही येऊ शकत. झालं लक्षात? काय येऊ शकते? कशाहून काय होत नाहीये? कार्याला कारण असणार का नाही? असणारच. या कार्याचं हे कारण आहे आणि हे जे कारण आहे हे कारण कशाचं तरी कार्य आहे आणि ते कारण जे ते पण कशाचं तरी कार्य आहे. म्हणजे त्या कारणाच्या पाठीमागे कारण, कारणाच्या पाठीमागे कारण असं आहे. काय याच्यामध्ये काय दिसतं? कार्याच्या पाठीमागे कारण, पण हे कारण कशाच तरी कार्य आहे. मग ते जे कारण झालं ते कारण सुद्धा काय? कशाच तरी कार्य आहे. म्हणजे हा पोरगा कोणाचा तरी आहे, म्हणजे ह्या पोराला कोणीतरी कारण आहे, म्हणजे बाप. आता हा बाप जो आहे हा बाप कारण आहे याचा, पण हा कोणाचं तरी कार्य आहे, आजोबा. आता हा आजोबा कारण आहे, पण ह्या आजोबा सुद्धा कोणाचं तरी कार्य आहे, मग त्यालाही कोणीतरी कारण आहे. अशी परंपरा, कार्यकारणाची परंपरा असू शकते. ज्याला फक्त मुलाशी घेणं देणं, त्याला बापाशी काय घेणं देणं. मित्रपरिवार असतात. मित्रपरिवार दोन मित्र आपले मस्त मजेत इकडे तिकडे फिरतात, टंगळ मंगळ करतात, मस्त मजेत राहतात. आता त्या दोन मित्रांना एकमेकाशी घेणं देणं आहे, त्यांना आपल्या बापाशी काही घेणं देणं आहे, त्यांना कोणाशी घेणं देणं आहे? काही घेणं देणं आहे का? काही घेणं देणं नसतं. मग आजोबाशी घेणं देणं असेल काय? काही घेणं देणं नसतं. चुकून जर त्या एका मुलाला त्याच्या दुसऱ्या मुलाचा बाप जर भेटला आणि काहीतरी बोलणं झालं, मग तो मुलगा त्या बापाशी काही घेणं देणं ठेवेलच असं काही म्हणता येत नाही. जरी चुकून जरी भेट झाली तरी त्या मुलाचं, म्हणजे त्याच्या कारणाशी तो हा दुसरा मुलगा घेणं देणं ठेवेलच असं काही गरजेचं नाही. असं म्हणत जाते काय आपलं काही घेणं देणं नाही, तुझ्या बापाशी मला काय घेणं देणं, काही घेणं देणं नाही, असं पण असू शकतं.
घेणं देणं असू पण शकतं, नसू पण शकतं, काही होऊ शकतं. असो. तर कार्यामध्ये आपण ज्या कार्यामध्ये आहोत त्याच्या पाठीमागे काय कारण आहे ह्याची ओळख करून घेणं हे कदाचित कोणाला आवडत असेल असं म्हणता येत नाही. तेवढ्यापुरतं आपण मर्यादित आहोत, पण तेवढ्याला फक्त बघायचं. आपलं चाललंय ना व्यवस्थित, आपलं काय घेणं नाही बाकीचं. चला तुम्हाला मी ब्रह्मज्ञान सांगतो. अहो महाराज, पोटबीट भरणं महत्वाचं आहे. पोट भरलं नाही हे महत्वाचं. हे काय कार्य आहे हे महत्वाचं. ब्रह्मज्ञान काय महत्वाचं आहे का? ब्रह्मज्ञान हे सगळ्याचं कारण आहे. ब्रह्म हे सगळ्याचं कारण आहे. पण आपल्याला त्याची काही घेणं देणं नाही. आपल्याला घेणं देणं कशी आहे? कुठलाही मनुष्य जेव्हा विठोबाकडे जातो, पंढरपूरला जातो, तो कुठल्या कारणासाठी जातो? आता मला ब्रह्म कळू देत असं म्हणून किती जातात? आता मला देव कळला पाहिजे, आता तू कोण आहेस हे नक्की मला कळलं पाहिजे असं म्हणून किती जात असतील? किती जात असतील? 1% एखादाच जात असेल कुठेतरी, है ना? एखादा कुठेतरी जात असेल. आणि तोही जाईल, जरी तसा भाव घेऊन गेला तरी तो भाव ठेवूनच राहील असं म्हणता येत नाही. त्याचा तो भाव ढासळू शकतो परत. नाहीतर प्रत्येकाला घेणं देणं कसं आहे? माझी शेतीवाडी नीट चालू दे, बायका पोरांचा प्रपंच नीट चालू दे, माझं नीट होते, ह्यांचं नीट होते, त्यांचं नीट होते. जरा थोडा सोशल ॲनिमल झाला म्हणजे असतोच तो, पण जरा जास्त झाला तर मग म्हणतो शेजारच्या पाजारचं नीट होऊ दे, सगळ्या समाजाचं नीट होऊ दे, पाऊस पडू दे, बळीराजा सुखावू दे, असं होऊ दे, तसं होऊ दे. हे सगळं थोडं वाढायचं, पण एवढंच. त्याच्या पुढे काही म्हणजे हे सगळं कसं चालू देत? हे कार्य जे आहे तेवढ्याशी घेणं नाही. आपल्याला फक्त या कार्याशी घेणं नाही. कशाशी? आपण आपल्याला कुठपर्यंत मर्यादित ठेवलंय तेवढ्याशी घेणं देणं. आपण आपल्याला कुठपर्यंत ठेवतो मर्यादित तेवढ्याशीच घेणं देणं. त्याच्या पलीकडे आपण काय केलेलं आहे? लक्ष्मण रेषा आधीच आखून ठेवलेली आहे की ह्याच्या पलीकडं जायचं नाही. हेच आहे, एवढंच फक्त. ह्याच्या पलीकडे जायचं नाही. काय घेणं देणं नाही आपल्याला. म्हणजे एखाद्याला जर विचारलं, अरे तू कसा तयार झाला, कुठून आलास, काय तुला माहिती आहे का? काय घेणं देणं नाही. आपण जन्माला आलो असे कसे आलो, कुठून आलो, का आलो हे सुद्धा लोकांना घेणं देणं नाही. काय लोकांना ह्याचे सुद्धा घेणं देणं नाही. म्हणजे या कार्यामध्ये आपण एवढे रममाण आहोत याच्या कारणाशी घेणं देणं नाही. आता हे जे कार्य बनलंय, हे कार्य जे आहे हे त्याच्या मूळ कारणाच्याच रूपाचं असेल असं म्हणता येत नाही. तर तुम्हाला मी आधीच म्हणालो की करंट जो आहे त्याचं रूप वेगळं आहे, पण त्या करंट पासून निर्माण झालेल्या कार्याचं रूप भिन्न भिन्न आहे. आणि सगळे रममाण कुठे आहेत? त्या कार्यामध्ये रममाण आहे. तसं या जगाला जे मूळ आहे त्याचं रूप जे आहे ते कदाचित वेगळं आहे, पण त्याच्यापासून निर्माण झालेलं त्याचं जे कार्य असेल त्याचं रूप कदाचित वेगळं. आणि त्याच्यापासून निर्माण झालेल्या या जगतामध्ये सगळेजण काय आहेत? त्याच्यापासून निर्माण झालेलं जग जे आहे त्या जगाला 2 शब्दात बसवता येतं, नाम आणि नाम. रूपात्मक हे जे जग आहे याच्यामध्ये सगळे रममाण असल्यामुळे त्याचं मूळ जे आहे म्हणजे जो सच्चिदानंद रूप असलेला भगवंत आहे त्या भगवंतापर्यंत कोणीही जाऊ शकत नाही. त्याचा विचारच करू शकत नाही, कारण तशी प्रवृत्ती नाहीये. त्याचा विचार करू शकत नाही. घरामध्ये बसून नवरा बायको त्याचे कुटुंबीय हे सगळेजण बसून विचार करतात, चला आपल्याला काय करावं लागेल. असं आता आपल्याला पैशाची अडचण आहे, आता आपल्या मुलीचं लग्न आहे, आता आपल्या पुढे प्रश्न आलेला आहे, याचं उत्तर कसं करावं, काय सोडा. एकटा विचार करतो, दोघे मिळून विचार करतात, तिघे चौघे मिळून विचार करतात, असं बसून करतात. काही एकटे करतात, मग एकत्र करतात, असं करतात. असं कधीतरी कुठल्या घरामध्ये असा विचार करताना आढळलंय का? चला आपण रोज देवाची पूजा करतो, तर हा देव म्हणजे काय याचा जरा आता विचार करू. म्हणजे आपण नक्की कुठून आलो याचा आता आपण विचार करू. असं कुठलं तरी घर आहे का? असं कुठलं तरी नवरा बायको की दोघे बसून आता त्याने ठरवलं आता आपल्याला शोध लावायचा की नक्की याचं मूळ काय, असं बसून डिस्कशन सुरू केलं. परमार्थ करणाऱ्यांनी तरी असं करतायत का की आता आपण बसून डिस्कस करू की काय नक्की याचं मूळ आहे? नवरा बायको जाऊ दे, परमार्थ करणारे साधक 2 एकमेकांमध्ये एकत्र बसून ते तरी करतात. एकत्र बसले आता विचार करू, आता आपण नक्की काय असेल, कुठून कसं आलं असेल, करतात. असं करत नाही, ते वेगळ्या रीतीने करतात. मला काय कळलं, तुला काय कळलं, मी कसा तुझ्यापेक्षा शहाणा आहे, मी कसा सिनियर आहे, मी कसा ज्युनियर आहे, तू कसा ज्युनियर आहे, तुझ्यापेक्षा मला कशी जास्त अक्कल आहे, ह्याच्यावर विचार होत असतो. कसा विचार होतो? कळत न कळत. पण किंवा मला किती प्रमाण माहित आहेत, तुला किती प्रमाण माहित नाहीयेत,
मला कळलेला अर्थ तुझ्यापेक्षा कसा जास्त चांगला आहे ह्याचा विचार करतो, बाकी काही विचार करत नाही. म्हणजे कुठेही जरी गेलो तरी आपण कशात रममाण आहोत? कार्यात रममाण आहोत. नामरूपात्मक जगतामध्ये आपण रममाण आहोत. आणि हे नामरूपात्मक जगत जे आहे हे सर्वसाधारण माणसाला कळतं का नाही कळतं? सायंटिस्टने जेव्हा हे बनवलं तेव्हा सगळ्यांना कळेल असं बनवलंय. जन्माला आलेल्या पोराला सुद्धा हा प्रकाश कळतो पण इलेक्ट्रिक करंट कळत नाही. जन्माला आलेल्या मुलाला सुद्धा ही हवा कळते, जाणवते, सगळं कळतं, पण इलेक्ट्रिक करंट म्हातारा झाला तरी माणसाला कळू शकत नाही. अभ्यास केला तर कळतो की इलेक्ट्रिक करंट म्हणजे काय. ते कधी कळतं? अभ्यास केल्यावर कळतं. नाहीतर माणूस जन्माला आल्यापासून मेला तरी ह्या इलेक्ट्रिक करंट पासून निर्माण झालेल्या सगळ्या कार्याचा उपभोग घेईल, पण त्याला इलेक्ट्रिक करंट कळणार नाही. तसं आपण जन्माला आल्यापासून मरेपर्यंत अनंत जन्मांपासून ह्या भगवंतापासून निर्माण झालेल्या सर्व कार्याचा उपभोग घेतोय, पण आपल्याला भगवंत माहित नाही. कशी परिस्थिती आहे? आणि सर्वसाधारण माणसाला जर विचारलं की अरे तुझं रोजचं दैनंदिन जीवन ज्या इलेक्ट्रिक करंटवर चालतं त्याची तू माहिती घे, तो म्हणेल गरज. तसं लोकांना म्हटलं भगवंताचं ज्ञान घे, भगवंत कळून घे, तो म्हणतो गरज काय? गरज काय असं म्हटला नाही तरी आचरण आपलं तसं आहे. तुम्ही म्हणता असं नाही, आचरण आपलं असं आहे. जागा झाल्यापासून झोपेपर्यंत आपण ज्या उद्योगात रममाण आहोत या उद्योगावरून आपल्या लक्षात येतंय की आपल्याला कशाशी घेणं देणं आहे. नाहीतर आपल्याला वेळ किती आहे? वेळ काहीच नाही. आपलं आचरण काय आहे? आपण कशात रममाण आहोत? भगवंतापासून निर्माण झालेल्या कार्यात रममाण आहोत. भगवंताशी घेणं देणं. मग हे कार्य कसं चांगलं करावं, कसं उत्कृष्ट करावं ह्याच्यामध्ये रममाण आहे. एखादा झालाच रममाण तर त्याच्या पलीकडे काही नाही. ज्याला कोणाला भगवंताशी घेणं देणं असेल त्याला काय करावं लागेल? त्या कार्यात रममाण नाही व्हायला लागेल. काय करावं लागेल? त्याच्यात रममाण व्हायला नाही लागणार. जर तो त्याच्यात रममाण नाही झाला तर ते कार्य सुटेल काय? सुटणार राहील. समजा ह्या ट्यूबलाईटचं जे मूळ आहे, समजा तो इलेक्ट्रिक करंट आहे, त्याच्याकडे जर आपण लक्ष देऊ लागलो तर ह्या प्रकाश आपल्याला मिळणार नाही का? तुम्ही त्या प्रकाशाच्या म्हणजे त्या ट्यूबलाईटच्या मुळाशी जाताय का नाही जात याने तुम्हाला प्रकाश मिळणं न मिळणं अवलंबून नाही. तुम्ही या फॅनच्या मूळ कारणाकडे म्हणजे इलेक्ट्रिक करंटकडे जाताय की नाही जाताय याच्यावर तुम्हाला या फॅनचा उपयोग आहे की नाही हे अवलंबून नाही. तसंच तुम्ही भगवंताच्या दिशेने भगवंताकडे जाताय की नाही याच्यावरून तुमचं आयुष्यामधलं कुठलीही गोष्ट अवलंबून नाही. पण लोकांचा असा गैरसमज झालाय की मी जर त्याच्याकडे जायचा प्रयत्न केला, देवाकडे जर गेलो तर माझं सगळं व्यवस्थित होईल. आणि असं होत नाही. तुम्ही जरी कितीही वेळा ते देवाला भजले तरी तुमच्या आयुष्यामध्ये दुःख यायचं असेल का? ते कार्य आहे ना. येणं आणि जाणं, सुख आणि दुःख हे जे कार्य दिसतं हे कार्य त्याला भजण्यावर, त्याला जर भजलो तर हे सगळं बंद पडेल असं काही होणार नाही. पण काही लोकांना असं वाटतंय. अहो जर तुम्ही महाराजांकडे गेले, तुम्ही जर देवाला गेले आणि तुमचं जर चांगलं होत नसेल तर मग काय उपयोग आहे असं लोकांना वाटतंय. मग ते कसं झालं? इलेक्ट्रिक करंट शोधायला एखादा लागला आणि त्याला समजा चुकून एमएससीबीची लाईट गेली आणि अंधारात बसला तो, आणि लोक म्हटलं तू तर रोज इलेक्ट्रिक करंट शोधतो, मग आज तुला अंधारात कसं बसावं लागेल? असं झालं. ते काय झालं? तो इलेक्ट्रिक करंटचा शोध घेतो म्हणजे एमएससीबीची लाईट जाणार नाही असं होईल का? जाऊ शकते. एमएससीबी लाईट जरी असली, समजा ट्यूबलाईट खराब झाली, त्याचे फिलामेंट गेले, तर लाईट येईल का? तो इलेक्ट्रिक करंटचा अभ्यास करतो, शोध घेतो, म्हणून ट्यूबलाईट खराब होणार नाही का? होऊ शकते. ट्यूबलाईट खराब झाली तर प्रकाश मिळणार नाही. बरोबर का? म्हणजे ट्यूबलाईट मध्ये दोष आला तर लाईट देणारच नाहीये. तो करंटचा अभ्यास करो अथवा न करो. तसं भगवंताचा अभ्यास करत असताना सुख येईल का दुःख येईल ते माहित नाही. काय येईल, काही होईल, सुख येऊ का दुःख येऊ, त्याने काय होतंय? पण लोकांचा गैरसमज झालाय. काय वाटतं आपल्याला? आपल्याला असं वाटतं की आता महाराजांकडे गेलो की कसं होणार सगळं छान 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 छान. देवाकडे गेलो की आता कसं होणार सगळं. आणि बाकीचे सगळे लोक आणि जगात सगळ्यांचा समज असाच. इतके रममाण कार्यामध्ये भगवंताचा काय नक्की शोध करायचा, भगवंताचा काय उपयोग आहे हा तपास नाहीये. बरं असो, हा सगळा गोंधळ कशामुळे झालाय? फक्त याच्यामुळे झालाय, कार्यामुळे.
कार्यामध्ये रमण. आणि कार्य म्हणजेच नामरूप. म्हणून या नामरूपाचं काय करायला पाहिजे? या नामरूपाची उपेक्षा करायला पाहिजे. नामरूप हेच कार्य आहे. नामरूप कुठपासून कुठपर्यंत हे मी तुम्हाला आधीच सांगितले. याची उपेक्षा करणं अपेक्षित आहे. अविद्येपासून तर पंचीकृत पंचमहाभूताच्या प्रपंचापर्यंत सर्व कार्यच आहे. आणि हे जे कार्य आहे, या कार्यामध्ये इतकी विविधता आहे की तुम्ही या कार्यामध्ये कुठेही शोधा, तुम्हाला भगवंत सापडू शकत. विविधता आहे ती, सापडू शकत नाही. आणि सापडू पण शकतो. काय? कुठे? इलेक्ट्रिक करंट कुठे सापडेल? शोधला तर कदाचित इथे जो फॅन फिरतो इथेच सापडेल, त्या कॉइलमध्ये. आणि कदाचित तो जनरेटर जिथे जनरेशन होतं तिथे सापडेल. म्हणजे कुठेही सापडू शकतो बरं इलेक्ट्रिक करंट. आणि कदाचित कुठेही सापडणार, कदाचित इथे पण सापडणार आणि कदाचित तिथे गेला तिथेही सापडणार नाही. तसं एखादा स्थूल प्रपंचात भगवंत शोधू लागला तर त्याला इथे पण सापडेल. आणि कदाचित एखादा किती तपश्चर्या करून आत 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 सूक्ष्म 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 याच्या ठिकाणी जाऊन शोधला तरी सापडणार. कुठे सापडणार, कुठे त्याला शोधावा, त्याला कसा शोधावा, ही एक कला आहे. शोधला तरी इथे सुद्धा करंट सापडेल. आणि जो तिथे जनरेट होतो म्हणजे त्याला EMF म्हणतात, इलेक्ट्रोमोटिव्ह फोर्स, तो इथे पण असतो, त्या सॉकेटमध्ये पण असतो. आणि तोच तिकडे जिथे जनरेशन होतं म्हणजे कोयनामध्ये किंवा चंद्रपूरला, तिथे सुद्धा तेच आहे. जे तिथे तेच मध्ये सगळीकडे, आणि जे मध्ये आहे ते सगळं अंतिम ठिकाणी पण आहे. म्हणजे जे सुरुवातीला आहे तेच मध्ये आहे, आणि जे मध्ये आहे तेच शेवटी आहे. पण आधी मध्य अंत या तिन्ही ठिकाणी तेच आहे. पण तिन्ही ठिकाणी तेच असताना सुद्धा ते तिन्ही ठिकाणचं तेच सापडणं अवघड आहे. कारण त्याची जी कला आहे ती कला अवगत व्हायला, काय व्हायला लागतं, ते जाणून घेण्याची कला अवगत व्हावी लागते. आणि यासाठी आपल्याला गरजेचं आहे काय, ती एक कला इथे सांगितली. ही एक कला आहे. हे काय? कला म्हणजे टेक्निक. कुठल्याही कामाची एक काय असते, टेक्निक असते. उदाहरणार्थ तुम्हाला जर भाजी बनवायची असेल तर भाजी बनवायची एक काय असते, कला असते. नाही तर फोडणी देता आली म्हणजे सगळ्यांनाच भाजी करता येते, बाकी काय लागते सर. भाजी करण्याची काय कला आहे. ती कला सगळ्यांनाच अवगत होते का? नाही. जेवण सगळेच बनवतात स्त्रिया, पण ती कला सगळ्यांना अवगत झाली असं म्हणता येत नाही. पांढरेकेत झालेले असले तरी सुद्धा, वय वाढलेलं असलं तरी सुद्धा ती कला त्यांना अवगत झाली असं म्हणता येते. ते जेवण बनवतं असं म्हणू शकतो, पण त्यांना ती कला अवगत झाली असं म्हणता येतं का? नाही. ते केव्हा म्हणता येईल? उदाहरणार्थ ठरवलं की माझ्या या भाजीमध्ये एवढं मीठ पडलं पाहिजे, एवढ्या प्रमाणात खारट झाली पाहिजे, एवढ्या प्रमाणात तिखट झाली पाहिजे, एवढ्या प्रमाणात गोडवा असला पाहिजे, एवढ्या प्रमाणात हे असं असायला पाहिजे, असं ठरवलं आणि तसंच झालं. त्यांना कला अवगत झाली. कसं ठरवलं? नाही तर मी तर मीठ कमी टाकलं होतं, जरा मी तर तिखट एवढं नव्हतं टाकलं, तेल जरा जास्तच पडलं, असं होतं. ते काही नवल नाही. आणि असं किती लोकांचं होतं? सगळ्यांचंच असं होतंय. सापडतच नाही कोणी, असं म्हणणारच काहीतरी. काही एकदा दोनदा तीनदा बरोबर टोला लागतो, चौथ्या वेळा बरोबर महाराज ह्यावेळी जरा गडबड झाली, ठीक आहे, काय हरकत. कला अवगत होणं अवघड असतं, की नाही. कला आहेत, त्याला म्हणतात कला, टेक्निक. तसं हे जे ब्रह्म आहे, हे जे भगवंत, हा जो भगवंत आहे, हा भगवंत कुठे नाहीये. हा भगवंत आधी मध्य अंत, नामरूप, सर्व कार्यामध्ये तो आहे. सच्चिदानंद रूप असलेला भगवंत सर्वत्र आहे, पण तो सापडू शकत आणि म्हणून तो नाही अशा निर्णयावर काही लोक येणं साहजिकच आहे. एखादा म्हटला करंट हा प्रकार नसतोच, दाखव. काय दाखवणार त्याला? डोंबलं. कारण करंट कधीच दाखवता येत नाही, म्हणजे करंट नाही असं म्हणता येत नाही. मग एखाद्याला म्हटलं करंट तुला पाहिजे का, मग काही जरा गमतीशीर असतात लोक. एक जरा सळई घे, थोडस लोखंड तुकडा आणि टाकते त्या आतमध्ये, त्या सॉकेटमध्ये, आणि कर बटन चालू, बघ काय होतंय. नाही तर 2 वायर असतात, बटन चालू करायचं, हात लावून बघ करंट आहे का नाही, असं काही म्हणतात. शॉक बसले की मग म्हणतो. काही शॉक न बसताच म्हणतो नाही आहे, लाईट चालू म्हणजे आहे. तसं काही म्हटलं देव आहे का, असे सगळं आहे म्हणजे देव आहेच ना असं म्हणतो. पण काही शॉक बसावं लागतो. मग एकदम पिचले संसारामध्ये, फार हालत झाली की मग देवळात जातात. मग देवा हाच असं आहे. आणि काही इतके रगील असतात की ते मरतात, पण ते म्हणतात देव नाहीच. ठीक आहे, काही हरकत नाही. म्हणजे एखाद्याला शॉक जरी बसला तरी म्हणेल करंट
नाहीच. मग आता काय खाल्लं? नाही, झटका येतो पण करंट नाहीये, असं पण होऊ शकतं. म्हणजे झटका देणारा देव असतो असं म्हणता येत नाही बरं. म्हणजे वाटोळं करणारा देव असतो असं म्हणता येत नाही. चुकीच्या रीतीने उपयोग केला तर वाटोळच होणार आहे, नाही का? सॉकेटमध्ये जर बोट घातलं तर शॉकच लागेल का नाही? पण नीट व्यवस्थित हाताळलं तर कदाचित त्या सॉकेटमधून तुम्हाला फ्रीजला लाईट पण मिळते, फ्रीज पण चालतो, ट्यूबलाईट चालते, फॅन चालतो. हे जसं होतं तसंच देवाचं पण आहे. देवाचा उपयोग फक्त चांगल्याच गोष्टीसाठी होतो असं नाहीये, वाईट गोष्टीसाठी पण होतो. चांगलं वाईट ह्या गोष्टी निराळ्या आहेत, त्याचा आपण इथे विचार सध्या करणार नाही. तर कला जी आहे ही कला कशी अवगत होते हा विषय निराळा आहे. पण कला असली तरच त्या कार्यामध्ये काय आहे, कार्य कसं आहे हे लक्षात येऊ शकतं. ती कला खरं तर या ठिकाणी सांगितलेली आहे, टेक्निक. आणि ती टेक्निक आहे उपेक्ष नाम रूपे द्वे. ही कला अवगत करा. भगवंत शोधू नका. कसली कला अवगत करा? उपेक्ष नाम रूपे द्वे. हे करा. नाम रूपाची उपेक्षा करा, ही कला आहे. आता स्वयंपाक सुगरण कधी होऊ शकते? सुगरण कधी होऊ शकते? हातात घेतले सगळे साहित्य आणि झाली सुगरण, असं आहे काय? म्हणजे सगळं स्वयंपाकाचं साधनं घेतली आणि सुगरण झाली, असं होतं काय? नाही. काय करावं लागतं? साधना आहे ती काय आहे? सुगरण होणं ही काय आहे? साधना आहे. ती कशी तयार होते, कशी येते? ती अभ्यासातून येते. तसं नामरूपाची उपेक्षा करणं ही एक साधना आहे, तो एक अभ्यास आहे. लगेच अवगत होतो असं नाही. लगेच अवगत होऊ शकत नाही कोणालाच होऊ शकत नाही. नामरूपाची उपेक्षा करणं हे लगेच अवगत होऊ शकत नाही. आणि म्हणून एखाद्याला कितीही सांगितलं की दगडात देव नसतो, दगडापेक्षा तू मोठा आहेस, त्यामुळे दगडाला तू नमस्कार करू नको, दगडाने तुला नमस्कार केला तर चालेल, पण हा दगडालाच नमस्कार नको. कारण अष्टोत्तरशे तीर्थे जयाच्या चरणी तो तुझ्या हृदय भवनी आत्मा रमो, असं कितीही सांगितलं तरी तो म्हणतो नाही. प्राणप्रतिष्ठा केली त्याच्यात, तुझ्या आतमध्ये काय केलंय? मग त्याच्यात जर प्राणप्रतिष्ठा कोणीतरी करून ठेवली, मग आपल्या आतमध्ये काय केलं? त्याच्यापेक्षा मोठी प्राणप्रतिष्ठा इकडे झाली आहे, नाही झाली का? कुठे जास्त मोठी प्राणप्रतिष्ठा नाही, तरी दगडाला नमस्कार करणार का नाही करणार? करणार का नाही करणार? म्हणजे स्वयंपाक करतोय ना, पण केस पांढरे झाले, म्हातारे झाले तरी सुद्धा स्वयंपाक येतोय का? असं आहे आपलं अख्खा आयुष्य परमार्थ करतो की आपण, पण तरी सुद्धा अवगत होऊ शकत नाही का? कारण चूक कोणाची आहे? आपली आहे. आपण उपेक्षा नाही करू शकत. उपेक्षा करायला घाबरतोय आपण. कशाची उपेक्षा करायला घाबरतोय? अरे जिथे शेंदूर भासलेल्या दगडाची उपेक्षा तुम्ही करू शकत नाही, ब्रह्मदेवाची काय उपेक्षा करणार? करू शकाल का नाही? कार्य दगड हे काय आहे? दगड हे कार्य आहे आणि ब्रह्मदेव काय आहे? मग एखादा म्हणतो नाही दगडाच्या पाया पडले की काहीतरी फल मिळतं ना, मग ब्रह्मदेवाच्या पाया पडले तरी काहीतरी फळ मिळतं. अहो जगातला असला कुठलाच पदार्थ नाही की ज्याच्यापासून काहीतरी फळ मिळत नाही, म्हणजे कार्य होत नाही. कुठलाच पदार्थ नाही असा की ज्याच्यापासून काही फल मिळणार नाही, असा एकही पदार्थ नाही जगात. म्हणजे प्रत्येक पदार्थापासून काही ना काही फल आहे. आता चांगलं का वाईट हे ते परिस्थितीवर अवलंबून आहे. सुई जर हातात नसेल तर काटा सुद्धा दुसऱ्या काटा काढायला उपयोगाला येतो, पण आधी तोच काटा दुःखाला कारण असतो आतमध्ये. म्हणजे एकच काटा ही एकच वर्ग आहे, पण एक काटा दुःख देतो आणि दुसरा काटा सुख देतो. म्हणजे ही परिस्थितीनुसार आहे ना, ती परिस्थिती तशी आहे. म्हणून एकच महाराज कदाचित सुखाला कारण होऊ शकतील, पण तेच महाराज कदाचित दुःखाला पण कारण होऊ शकतात का नाही होऊ शकत? काय होईल सांगता येत नाही जगामध्ये. पण त्या गोंधळामुळे झालंय काय? अडचणीत आलं. जगामध्ये असा कुठलाही नामरूपात्मक पदार्थ नाही की ज्यापासून तुम्हाला काहीही मिळणार नाही, असं काहीच नाही जगात. आणि जे काही मिळतंय त्याच्यामध्ये रममाण आहोत आपण, त्याची उपेक्षा नाही करू शकत. मी अशी लोक पाहिलेत की महाराजांना म्हणतात, महाराज तुम्ही म्हणाल तेच पूर्व दिशा, आता तुम्ही म्हणाल ते फायदा नाही. आणि बायकोने जरा काहीतरी दुसरं सांगितलं की महाराज बावळट आहे, महाराज कुठे नाही लागत. आपला संसार बघा. बायको हे काय एक कार्य आहे, एक जगतातला, हा नामरूपात्मक जगतातला एक भाग आहे. तो कुठल्या कार्यात आपण कसं रममाण होऊ हे कोणाला सांगता येत नाही. आपण रममाण आहोत आणि जगामध्ये किती मोठं कार्य आहे हे नामरूपाचं, प्रचंड मोठा हा संसार आहे. याच्यामध्ये कुठेही जा तुम्ही, कुठेही जा, नामरूपात्मक जग आहे. कुठेही जा तुम्ही, नामरूपात्मक जगताचा स्वतःचा एक महिमा आहे. प्रत्येकाचा आपला स्वतःचा एक महिमा आहे. कुठलंही रूप घ्या, कुठलंही नाम घ्या, हे रूप घ्या, हे नाम घ्या, याचा आपला एक महिमा आहे.
याच्यात रममाण व्हायचं का नाही हा तुमचा महिमा आहे. कुठलंही घ्या, जगातलं काही घ्या, त्याला स्वतःला काहीतरी रूप असणार आहे, काहीतरी नाम असणार आहे, त्याचा स्वतःचा काहीतरी महिमा आहे. आणि ह्या सगळ्याची उपेक्षा करणं किती अवघड आहे. पण ती साधना आहे, तेच अभ्यास आहे. अभ्यास आहे तो उपेक्षा. काय करायचं त्याची? नाम रूपात्मक जगताची उपेक्षा करायची. जग म्हणजे फक्त आपलं गाव नाही, जग म्हणजे फक्त आपली पृथ्वी नाही, जग म्हणजे फक्त आपली सूर्यमाला नाही, जग म्हणजे अनंत कोट ब्रह्मांड आहे, जग म्हणजे त्रिलोक, जग म्हणजे 14 भुवन. हा जो एवढा मोठा प्रचंड व्याप आहे या जगाचा, जो आपल्या जाणण्याच्या कक्षेत येवो अथवा न येवो, जो आपल्या सुखाला कारण हो अथवा न हो, काही हो दे, कार्य आहे त्याचं काय सांगताच येत नाही काय होणार. तर ह्या एवढ्या सगळ्याची उपेक्षा करता आली पाहिजे. उपेक्षा, उपेक्षा म्हणजे काय याचा विचार केलेलाच आहे. पण उपेक्षा म्हणजे अस्तित्व नाकारणे. उपेक्षा म्हणजे कशासाठी? अस्तित्व नाकारणे म्हणजे अस्तित्व नाही का? अस्तित्व आहे पण नाकारणे. कशासाठी? कशासाठी नाकारायचे अस्तित्व? त्या आपल्या व्यवस्थेसाठी अस्तित्व नाकारायचं. म्हणजे जर भगवंत ही व्यवस्था लक्षात घ्यायची असेल, भगवंत जर कळून घ्यायचा असेल, सच्चिदानंद रूप असलेला भगवंत लक्षात यायचा असेल, त्याच्याशी घेणं देणं असेल, तर त्याच्यासाठी यांचं अस्तित्व नाकारणे. काय करणे? आणि जर नाही नाकारलं, मागच्या वेळेचं उदाहरण लक्षात आहे का नाही माहित नाही तुम्हाला. तडीपार माणसाचं अस्तित्व जर एकदा आपण नाकारायचं ठरलं, तर त्या आपल्या गावात म्हणजे त्या शहरात त्या तडीपार माणसाला घेता येत. आणि जर तुम्ही घेतलं तर तुम्ही त्याचं अस्तित्व नाकारलेलं जिथपर्यंत चालेल तिथपर्यंत चालेल, पण सापडले तर गेले. मग है की नाही? अडचणीत आले ना. मग जर तुम्हाला त्या गावाशी घेणं देणं आहे, त्या शहराशी घेणं देणं आहे, तर तडीपाराशी घेणं देणं ठेवता येत नाही. जर तुम्हाला तडीपाराशी घेणं देणं आहे तर तुम्ही पण तडीपार व्हा. मग काय गावाशी घेणं? तुम्ही जर त्या व्यवस्थेचा विचार करताय, तुम्ही कशाचा विचार करताय हा सगळा खेळ आहे. तुम्हाला जर भगवंताशी घेणं देणं आहे तर 14 भुवनांची उपेक्षा आहे. म्हणून 14 भुवनांचं वैराग्य पाहिजे. गेलोक ते परलोक ह्या सगळ्याचं वैराग्य पाहिजे. ह्या 14 भुवनातल्या कशाशीही मला घेणं देणं नाही आणि मला कशाचंही मी अस्तित्व मानत नाही. मी नाकारतोय. नाही असं आहे का? माझ्या या भगवंतासाठी, या माझ्या कारणासाठी मी यांचं अस्तित्व नाकारतोय. मला घेणं नाही. तुम्हाला घेणं नाही तुमचं समजा, आम्ही कुठं नाही म्हटलं. मी अस्तित्व नाकारतोय. मला वैकुंठाला जायचं नाही, मला ब्रह्मलोक नको, मला स्वर्ग नको, मला हे 14 भुवनातलं काहीच नको. आता मग काहीच नको म्हटलं ना, मी तुम्हाला आधी सांगितलं, जेव्हा आपण उपेक्षा करतो एखाद्याची तरी तो आपल्या निदर्शनास येणार नाही, तो आपल्या त्याचा भोग होणार नाही असं म्हणता येत नाही. बरं, 14 भुवनांचा आपण उपेक्षा करायचं जरी ठरवलं तरी 14 भुवनांमधील कुठल्याही पदार्थाशी आपला कधीही सामना आहे. कधी कुठल्या पदार्थाचा कशाचा काय सामना होईल हे सांगू शकत नाही. म्हणजे कधी आपल्याला सुख भोगावं लागेल, कधी दुःख भोगायला सांगता येत नाही. कधी आपल्याला अंबारीत बसायला मिळेल, कधी पायपट करावं लागेल सांगता येत नाही. कधी आपल्याला लोक हार घालतील, कधी लाथा घालतील हे सांगता येत नाही. ही सगळी तयारी ठेवावी लागते. कधी आपल्याला गोंजारतील आणि कधी आपल्या तोंडाला काळं फासतील हे सांगता येत नाही. 14 भुवनामध्ये आपल्याला कोण कुठे कसा पोहोचेल हे सांगू शकत. पण तरी सुद्धा मी इथे आहे म्हणजे एकदम राजासारखा राहतोय का, एकदम भिकाऱ्यासारखी माझी अवस्था झाली, त्याने काही फरक पडत. म्हणजे मी पृथ्वीवर आहे, अत्यंत विचित्र असलेल्या या संसार चक्रामध्ये या मृत्यूलोकात आहे का, मी स्वर्गात ब्रह्मलोकात कुठेतरी आहे. त्याच्याशी मला काही घेणं देणं नाही. मी ब्रह्मलोकात असू देत का नरक लोकात असू, मी मृत्यूलोकात असू देत का कुठेही असू दे, मला काही घेणं देणं नाही. माझा त्याचा काहीही, मी यांना वाळीत टाकले. मी यांची काय केली आहे? मी यांची उपेक्षा केली आहे. कोणाकोणाची उपेक्षा केली आहे? मी सगळ्यांची उपेक्षा केली. म्हणजे माझं लक्ष कशावर आहे? त्याच्यावर. त्याच्याशी घेणं देणं जर ठेवायचं असेल तर यांची उपेक्षा करायला लागेल. आता त्याच्यावर लक्ष ठेवण्यासाठी तो लक्ष देणं अवघड आहे. म्हणून पहिल्यांदा काय करावं लागेल? पहिल्यांदा यांची उपेक्षा करायला पाहिजे. यांची उपेक्षा केली की मग पुढचं साधन आहे. भगवंताचं भजन हे पहिल्यांदा कधी नाहीये, कधीच नसतं. भगवंताचं भजन पहिल्यांदा लोक करतात, पण भजन हे नंतर आहे.
भजन कधी आहे? नंतर आहे. भजन नंतर करायचं आपल्याला. आधी काय करायचंय? नामरूपाची उपेक्षा करायची. नामरूपात्मक जगताची उपेक्षा केल्याशिवाय आपण त्या भगवंतामध्ये तत्पर होऊ शकत. सच्चिदानंद तत्पर व्हायचं असेल तर आधी नामरूप या दोघांची काय करावं लागेल? उपेक्षा करावं लागेल. उपेक्षा करायचं म्हणजे काय करायचं? तडीपार माणूस आहे, त्याची उपेक्षा करायची म्हणजे काय करायचं? रोज जायचं त्याला एक काठी मारायची, रोज जायचं त्याला एक काठी मारायची, असं करणार आहे? उपेक्षा करायची असते म्हणजे काय करायचं असते? तडीपार माणूस आहे, त्याची उपेक्षा करायची ठरली म्हणजे त्याला बाहेर काढ. मग आपण रोज काय त्याला शोधायचं का? जायचं रोज शोधायचं आणि त्याला डिवचत राहायचं का? त्याला उपेक्षा. उपेक्षा म्हणजे लक्ष न देणे. उपेक्षा म्हणजे काय? लक्ष न देणे त्याच्याकडे. त्याच्याकडे लक्ष देणेच नाही. लोक रममाण आहेत, लक्ष देण्याचं काय? आपण नकळतपणे रममाण आहोत. लक्ष देण्याचं काय? काय आहोत? नकळतपणे, आपल्याला कळत नाहीये ते. आपण नकळतपणे यांच्यात रममाण आहोत. मी कशातच रममाण नाही, नुसतं सुरू आहे, अशी वृत्ती तयार होणं, अशी अवस्था तयार होणे फार अवघड आहे. सुरू आहे फक्त, नुसतं, माहित नाही कसं सुरू आहे. काय? नुसतं सुरू आहे. नुसतं सुरू जेव्हा असतं तेव्हा काहीच फरक पडत नाही. चालू आहे. रिटायर झालेला माणसाला जर कामाला लागला परत कुठे टाइमपास म्हणून, तर कसं काम करतो? तसं आहे. रिटायर आहे तो. किंवा मोले घातले रडाया, असे जर रडायला घातलं तर कसा रडतो? ही उपेक्षा आहे. मोले घातले रडाया, ही उपेक्षा आहे. काय? उपेक्षित आहे ते. त्यांच्यासाठी काही घेणं देणं नाहीये. तो जो मेलेला आहे प्रेत, त्याचं काय? त्याच्यात तो रडतो, मस्त रडतो, पण त्याला काय घेणं देणं नाही का? त्याने उपेक्षा केली, त्याची उपेक्षा आहे त्याची. काय? उपेक्षा कशी असते? मोले घातले रडाय, ही उपेक्षा आहे. अशी उपेक्षा आपल्याला करता येणं गरजेचं आहे. हे एकदम होणं शक्य. ही उपेक्षा कशी कशी होईल, ही कशी कळेल आपल्याला? कोणाकडून कळेल? ही कला आहे, ती अवगत करून घ्यायला कोणाकडून तरी. ते स्किल आहे. ते काय? स्किल आहे. लेथ मशीनवर एखादा जॉब करायचा असेल तर तो बरोबर व्यवस्थित होण्यासाठी काय लागतं? एक स्किल लागतं. तो किती कट घेतला पाहिजे त्याचं. मशीन तीच आहे, जॉबही तसलेच आहेत, मटेरियलही तेच आहे, पण प्रत्येक कामगार सारखंच बनवतो का? ते काय असतं? स्किल आहे ते. तसंच आहे. उपेक्षा करणारे बरेच महाराज आहेत, असतीलही, पण बरोबर पोचलेला एखादाच असतो. बाकीचे नुसते चालू असतं, उपेक्षा चालू असते. बरेच आहेत, नाही असं नाही, जगामध्ये खूप आहेत असे. पण कुठेतरी गडबड होते, कुठेतरी चुकतात, कुठेतरी गडबड होते. पण उपेक्षा काय झाली पाहिजे? कुठपर्यंत झाली पाहिजे? 14 भुवनांची उपेक्षा झाली पाहिजे. आणि 14 भुवनांची उपेक्षा करता आली, 14 भुवनांतल्या सगळ्या पदार्थांची उपेक्षा करता आली तर काम आहे. लोक स्थूल शरीराची उपेक्षा करतात, बाह्य साधनांची उपेक्षा करतात आणि मनाचा स्वीकार करतात, मनावर प्रयोग करत असतात. मन हे नामरूप मनावर प्रयोग करतात. काही मन सोडतात, बुद्धीवर करतात. मग उपेक्षा केली का मनाची? मी असे पाहिले लोक. नाही, चित्त तर शुद्ध करावंच लागतं. काय करावं लागतं? चित्त शुद्ध करावं लागतं, मन स्थिर करावं लागतं. त्याशिवाय कसं होणार? मन स्थिर नाही तर परमार्थ होऊ शकत. भगवंत कळून घ्यायचं असेल तर काय पाहिजे? मनाने तुम्हाला कामाला. असं मी त्यांना म्हटलं की महाराज असं नाही होऊ शकत, मन व्हावंच लागतं, चित्त शुद्धीशिवाय शक्यच नाही. म्हटलं ठीक आहे, करत राहा. आरसा साफ केला म्हणजे बिंब साफ होत नसतं. आणि चित्त हे काय आहे? आरसा आहे. पण हे ऐकणं सोपं आहे, बोलणं सोपं, पण ते अवगत करणं अवघड आहे. आपोआप मत तुम्ही बाह्य किती उपेक्षा केली तर आतमध्ये जाऊन कुठेतरी बसणार आहे, मनावर, चित्तावर, पूर्वीच्या संस्कारांवर. कशावर कोण कुठे आरूढ होईल सांगता येत नाही. हे सगळं नामरूपात्मकच. मन म्हणजे काय? नामरूपात्मकच. अविद्येची सुद्धा उपेक्षा सांगितली आहे. उपेक्षा म्हणजे अस्तित्व नाकारतो आम्ही. भगवंताच्या पुढे आम्ही अविद्येचं अस्तित्व नाकारतो, जगताच्या अस्तित्व नाकारतो. कसं नाकारतो? अविद्येची उपेक्षा करतो भगवंतापुढे. कशी करतो? उपेक्षा करतो म्हणजे कशी करतो? भगवंताच्या दृष्टीने उपेक्षा करतो, पण जगाच्या दृष्टीने ते असू देत ना, असू दे, आम्हाला त्याने काही फरक पडत नाही. एकदा का वाळीत टाकलं अविद्येला की विषय. मग अविद्येची जिथे उपेक्षा आहे, तिच्या कार्याचं काय? तिची पण उपेक्षाच. पण हा तिथपर्यंतचा प्रवास करायचा आहे. तिथपर्यंतचा प्रवास करायचा असेल तर इथून सुरुवात करा. कुठून सुरुवात करा? या शरीरापासून सुरुवात. हे शरीर आणि या शरीराला चिकटलेल्यांपासून सुरुवात. सगळ्यांना वाळीत टाका. मग त्याच्या आतमध्ये असलेलं सगळं जे आहे सूक्ष्म शरीर, या सूक्ष्म शरीरापासून निर्माण होणारे अनंत शरीर, यांची उपेक्षा करता आली पाहिजे. आपण उपेक्षा करू शकतो याची, आणि याला चिकटलेल्यांची उपेक्षा करू शकत नाही, हे दुर्दैव आहे. पण
हे आणि ह्याला चिकटलेल्यांची उपेक्षा जरी एखादा करू शकला तरी सुद्धा याच्या आतमध्ये जे संस्कार आहेत त्या संस्कारातून निर्माण होणारे जे अनंत शरीर आहेत त्यांची उपेक्षा करता आली. म्हणजे या संस्काराची उपेक्षा करता आली. मानत नाही, सोपं नाही, अवघड आहे. पण हा प्रवास आहे. हे काय, हे एक साधना आहे, हा एक अभ्यास आहे. आणि हा अभ्यास कधीही स्वतःहूनच करता येणं शक्य नाही. कोणीतरी ट्रेनर पाहिजे, त्याला गुरु असं म्हणतात. गुरु म्हणजे काय, गुरु म्हणजे जो तुम्हाला हे स्किल शिकवेल. वस्ताद असतो ना, तो काय करतो, तो ते डावपेच शिकवतो. पण वस्ताद हा वस्ताद असतो, त्यामुळे त्याला कळतं की कुठल्याला काय डावपेच शिकव, म्हणून तो वस्ताद असतो. ज्या वस्तादाला कळत नाही की कुठला डावपेच कुणाला शिकवावा, तो वस्ताद नसतो. खरा जर वस्ताद असेल, म्हणजे खरा गुरु असेल, तो कोणाला काय द्यायचंय त्याला चांगलं माहित असतं. तो बरोबर त्याला जे द्यायचं तो देतो आणि पुढे जातो. नाही, अपमत असतं सगळं व्यवस्थित. आणि त्या वस्तादाकडून काय घ्यायचं हे वस्तादावर अवलंबून नाहीये, घेणाऱ्यावर अवलंबून. म्हणून तुम्ही किती ट्रान्सपरंट आहात, म्हणजे किती पारदर्शक आहात, किती दुजाभाव नष्ट करताय, त्यावर हा सगळा खेळ आहे. आपण स्वतःचा जसा कधीही राग द्वेष करत नाही, तसा श्रीगुरूने आपल्यामध्ये जर झालं, ज्या दिवशी होईल त्या दिवशी खूप आपण अधिकारी झालेलो आहोत, उत्तम अधिकारी. त्यानंतर हा प्रवास सुरू होणार, त्यानंतर सुरू होणारे प्रवास, त्यानंतर उपेक्षेचा प्रवास सुरू होणार, त्यानंतर आपल्याला ही कला अवगत होईल. आणि मग एक वेळ असेल की 14 भुवनातल्या तुम्ही कशाचा स्वीकार करणार नाही, असू देत, पण आम्हाला काही त्यावेळेस उपेक्षा होईल. 14 भुवनातल्या तुम्ही कशाचाही भोग घेतला आणि 14 भुवनातल्या तुम्ही कशाचाही भोग नाही घेतला तरी सुद्धा त्याची उपेक्षा होईल. आणि हे जेव्हा केव्हा होईल त्यानंतर आपल्याला पुढचा प्रवास सुरू होणार सच्चिदानंद तत्पर. पण आधी उपेक्षा. तर उपेक्षे नाम रूपे द्वे. तर ही उपेक्षा आपल्याला सगळ्यांना करता येणं गरजेचं आहे. आणि ही उपेक्षा आपल्याला कशी करावी हे कळून घेणंही गरजेचं आहे. कारण आचरणात येण्यासाठी पहिल्यांदा ते माहीत असावं, आधी बघावं लागतं. पण यासाठी काय पाहिजे, यासाठी शिकण्याची तयारी पाहिजे. ज्याला शिकण्याची तयारी असते तोच शिकतो. ज्याला शिकण्याची तयारी आणि लीनता असलेला मनुष्य शिकू शकतो. ज्ञान प्राप्ती लागे व्हावे लागे नीच, म्हणवी जो उच्च तो सिद्ध न होय. अहंता समूळ करावा की त्याग, काम क्रोध माग शिव नाही. शिकायचं जर असेल तर लीनता लागते. मी जास्तीत जास्त लोक असे बघतो की ते येतानाच असं समजून जातात की आपल्याला माहित आहे. पूर्व दुराग्रह, पूर्व दूषित जर आपण असू तर आपल्याला हाताला काही लागत नाही. पूर्व दुराग्रह चालत नाही. आपल्याला काही कळतं हे चालत नाही. कारण उपेक्षा जी आहे ही उपेक्षा जगामधलं सगळ्यात अवघड गोष्ट आहे, सगळ्यात अवघड साधन आहे. काय, सगळ्यात अवघड साधन आहे. बाकी सगळी साधनं सोपी आहेत. नामरूपाची उपेक्षा करणं सगळ्यात अवघड साधन. कारण ह्याच्यामध्ये कोण कोण उडतंय, कोणाकोणाचं खंडन आहे, ह्याचा जर विचार करू लागलो तर सहन होणार नाही. एवढं आहे. खंडन कोणाकोणाचं करायचंय. कारण हे आपण साधारणपणे बोलतोय मी. जर आपण एखाद्यावर लक्ष देऊन लक्ष केंद्रित करून त्याची उपेक्षा करायची ठरलं तर अवघड आहे. आणि तिथे कदाचित तुमच्या भावना दुखू शकतात, तिथे कदाचित तुमच्या हृदयाला पीळ बसू शकतो. आणि तो सहन न झाल्यामुळे परमार्थ तुमचा कायमचा बंद होऊ शकतो. तसंही आपण परमार्थ करतो असा गैरसमज आहे आपला. सात्विक टंगळ मंगळ करणाऱ्याला लोक परमार्थ समजतात. अंगात माळ घातली, बुक्का लावला, पंढरपूरला गेला म्हणजे लोकांना वाटतं आम्ही परमार्थ करतोय. हा सात्विक व्यवहार आहे जो तुम्हाला स्वर्ग द्यायला कारण होईल. हा परमार्थ नाही. साधू संतांनी त्याचं वर्णन केलेलं असेलही, कदाचित नाही केलं असं नाहीये, पण त्यांनी तेवढंच सांगितलेलं नाही. त्यांनी बरंच काही सांगून ठेवलेलं आहे. सगळंच पाहायला पाहिजे. असो, तर उपेक्षा ही नक्कीच अवघड आहे. नक्कीच ती प्राप्त करणं, ही कला प्राप्त करणं अवघड आहे. परंतु तो भगवंत दयाळू आहे, कृपाळू आहे. साधू संत हे दयाळू कृपाळू आहे. साधू संतांच्या कृपेने आपल्याला ही जी कला आहे, ही अद्वैत कुसरी जी आहे, ही अवगत करता यावी, यासाठी सर्व साधू संत आपणा सर्वांवर सदैव कृपा करोत अशी त्यांच्या चरणी प्रार्थना करतो. आणि त्यांच्या कृपेनेच निर्माण झालेले चिंतन त्याच्या चरणी अर्पण करून येथेच पूर्णविराम देतो. सुखिया जा